श्री योगीराज महाराज गोसावीजी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा. आपले संत एकनाथ महाराज यांच्याविषयी ज्ञात इतिहास खूप जणांना माहिती, पण अज्ञात इतिहाससुद्धा आहे. गाढवाला पाणी पाजण्याची कथा, यवनाने थुंकायची कथा, या व्यतिरिक्त एकनाथ महाराज काय आहेत हे पोहोचवण्याचं काम मला फार महत्त्वाचं वाटतं. एकनाथ महाराजांच्या ज्या काही कथा तुम्ही सांगितल्या त्या 3-4 कथांशिवाय लोकांना एकनाथ महाराजांचं चरित्रच माहिती नाही आहे. खूप वेगळीच कथा सोशल मीडियावरती सुद्धा फिरते. मग या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जी कथा योग्य आहे ती मी आपल्याला सांगतोय, ते ऐका. पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकहून कशी आणली गेली? इसवी सन 1508 ते 1511च्या संबंधातली घटना आहे. 300 वर्षांपूर्वीचं हस्तलिखित आहे. म्हणजे हे इफाकड कथा नाही आहे, ओवीबद्ध उपलब्ध आहे. आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे तो दगडी रथ विठ्ठल टेम्पलमधला आहे. पण गावभरात विठ्ठल नाही, कारण तो आपल्या भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरपुरामध्ये आणलेला आहे. ज्ञानेश्वरी शुद्धी करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. एकनाथ महाराजांचीच निवड का केली संत ज्ञानेश्वर महाराजांनी? का एकनाथ महाराजच? मग एकनाथ महाराजांचीच निवड का केली? कारण एकनाथ महाराज ते फक्त शांती ब्रह्म पण नव्हते, क्रांती ब्रह्म सुद्धा होते. अगदी. याच्या मागे काय कथा आहे? हातामध्ये तलवार घेऊन लढाई करणारे एकमात्र संत म्हणजे एकनाथ महाराज आहेत. संत खरे चमत्कार करतात का? ज्ञानेश्वर महाराजांनी जडभिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदवला, पाठीवरती मांडे भाजले, हे सगळे चमत्कारच आहेत. नाथ महाराजांचा तो ग्रंथ नदीमध्ये एकनाथी भागवत जो आहे तो फेकण्यात आला. गंगा मातेनं तो वरच्यावर झेलला, बुडलाही नाही, वरच्यावर झेलला. संत चमत्कार करत नसतात, त्यांच्या हातून भगवंत ते घडवून घेत असतो. एकनाथ महाराजांच्याकडे त्यांचे एक दंडवत स्वामी म्हणून शिष्य होते. कोणालाही दंडवत घालायचे. एक दिवस माणूस त्यांना भेटला आणि मेलेल्या गाढवाला घाल दंडवत म्हटलं. त्यांनी दंडवत घातलं आणि आता कारण लोकांना उत्सुकता लागणारच आहे हे ऐकून. हो निश्चित. सापाच्या दोन जिभा का झाल्या त्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये दिलेलं आहे. अशा भावार्थ रामायणामध्ये अनंत कथा आपल्याला पाहायला सापडतात. सुंदर सुंदर. आम्ही जर एकनाथ महाराजांचे वंशज आहोत तर त्यांचं रक्त हे आमच्या अंगात आहे. त्यांचे गुणसूत्र जे आजच्या भाषेमध्ये आपण बोलतो ते आमच्याकडे आहेत. वंशज, वंशामध्ये ज्याचा जन्म होतो तोच वंशज होऊ शकतो, दुसरा कोणीही वंशज होऊ शकत नाही. श्री योगीराज महाराज गोसावीजी, स्वागत आहे TAP पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कसे आहात? एकदम छान. महाराजांना बोलवा, पार्ट 3 कधी येणार? आणि तुम्हाला ऐकण्याची उत्सुकता त्या लोकांना खूप जास्त होती कित्येक दिवसापासून. बरोबर 1 वर्ष झाला आपल्याला लास्ट पॉडकास्ट टाकून, आणि तेव्हापासून सातत्याने कॉल्स, मेसेज आणि फोन्स येत आहेत की योगीराज महाराजांना पुन्हा बोलवा. कसं वाटतं सर इथे येऊन? आता छान वाटतंय आणि नवीन तुमच्या स्टुडिओमध्ये येऊन खूप छान वाटलं. आणि खूप जणांनी मलासुद्धा हा पॉडकास्ट बघितला असं मला सांगितलं. खूप जणं येतात, भेटतात, कार्यक्रमाला जिथे जिथे सेवेला जातो तिथे तिथे लोक येऊन भेटतात. ते सांगतात टॅप पॉडकास्ट मी बघितला आहे आणि खूप छान पद्धतीने आपण तो केलेला आहे. आणि तुम्ही ज्या पॉडकास्टमध्ये, लास्ट पॉडकास्टमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्यातल्या माऊलींची जी गोष्ट सांगितली तुम्ही समाधीची किंवा ज्ञानेश्वरी शुद्धीची, त्यामध्ये ना लोकांना पण खूप जास्त प्रश्न पडलेत अजूनसुद्धा, की आपण त्या प्रश्नांचा पण उलगडा करूच या पॉडकास्टमध्ये. शिवाय आपले संत एकनाथ महाराज यांच्याविषयी ज्ञात इतिहास खूप जणांना माहिती, पण अज्ञात इतिहाससुद्धा आहे, तो पण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू या पॉडकास्टमध्ये. सुरुवात आपण एक गोष्टीपासून करू. आपण शांती ब्रह्म, आपण सर्व या शब्दाने आपण परिचित आहोत की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणतात. शांती ब्रह्मसोबत अजून एक शब्द बाकीचा इतिहास वाचताना लक्षात आला की ते फक्त शांती ब्रह्म पण नव्हते, क्रांती ब्रह्म सुद्धा होते. अगदी. तर त्याविषयी तुम्हाला माझा एक प्रश्न असणार आहे की मी जी कथा ऐकली होती एक ठिकाणी की देवगिरीवर असताना ते स्वतः लढलेत. आता मी सांगत नाही, मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही तुमच्या उत्कृष्ट वाणी संवादाने आपण ती बाहेर काढू गोष्ट. नक्कीच. मला हे सांगा की शांती ब्रह्मच्या व्यतिरिक्त त्याची क्रांती ब्रह्म मी हा शब्द वापरला आहे, याच्या मागं काय कथा आहे? मी नेहमी सांगतो की एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म म्हणतात, मात्र ते क्रांतीब्रह्मसुद्धा आहेत. ते या कारणाने की एकनाथ महाराजांनी विविध क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. ती क्रांती काय आहे? तर सामान्यपणे एखादे संत ज्या पद्धतीनं जीवन व्यतीत करत असतात त्यापेक्षा एकनाथ महाराजांचं जीवन हे विलक्षण आहे.
मग ती विलक्षणता वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही ज्या कथेचा संदर्भ देत आहात त्या कथेसंदर्भात जर बोलायचं झालं तर एकनाथ महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी देवगिरी किल्ल्यावरती जाऊन जनार्दन स्वामींचा अनुग्रह घेतला. जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्याचे म्हणजे दौलताबाद किल्ल्याचे तत्कालीन किल्लेदार होते. आणि किल्लेदार असूनसुद्धा दत्तोपासना त्यांची नित्य चालायची. त्या काळामध्ये मुस्लिम राजवटीमध्ये सगळ्या किल्ल्यांवरती शुक्रवारी सुट्टी असायची, मात्र देवगिरी किल्ल्यावरती गुरुवारी सुट्टी असायची, कारण जनार्दन स्वामी हे त्याचे किल्लेदार होते आणि ते दत्तोपासक होते. दत्तात्रेयांचा वार हा गुरुवार आहे आणि त्यामुळे ते देवगिरी किल्ल्यावरती वरच्या बाजूला एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये जनार्दन स्वामींच्या आणि एकनाथ दत्तात्रेयांच्या पादुका आहेत. तर या 2 पादुका तिथे स्थापित आहेत. आजही तिथे त्यांच्या वारीला दिंडी जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि तिथे मोठा उत्सव होतो. तिथे जनार्दन स्वामी जाऊन बसायचे आणि ध्यान लावायचे. एकनाथ महाराज हे त्यांचे निस्सीम सेवक होते. नाथ महाराज म्हणतात, सेवेची आवडी आराम नाही अर्धघडी. अर्धघडीसुद्धा सद्गुरूंच्या सेवे वाचून आपण स्वतःला ठेवायचं नाही, ही एकनाथ महाराजांची भूमिका आणि हे त्यांचं आचरण त्या काळातलं. आणि त्यामुळे नाथ महाराज तिथे बाहेर ओट्यावरती येऊन बसले. आता ही गोष्ट सर्वश्रुत होती की जनार्दन स्वामी हे दिवसभर गुहेमध्ये असतात आणि ही वेळ शत्रूंनी साधली आणि आक्रमण केलं. आता हे आक्रमण जे आहे याचं स्वरूप हे युद्धाचं जरी नव्हतं तरी त्या काळामध्ये छोट्या मोठ्या लढाया ह्या होत असायच्या की प्रयत्न करायचा आता जमतं का. तर अर्थात प्रत्येक लढाई हा इतिहासबद्ध झालेली नाही आहे. ही लढाई प्रत्येक कोणतीही इतिहासबद्ध झालेली नाही आहे. आणि त्यामुळे काय आहे की या लढाईचं कोणी आक्रमण केलं काय नाही याचा उल्लेख नाही आहे, मात्र आक्रमण झालं, परकीयांचं आक्रमण झालं असा उल्लेख आहे. तर आता आक्रमण झाल्याच्या नंतर एकनाथ महाराज विचारात पडले की आता काय करायचं. सेवक जेव्हा सांगायला आला की असं आक्रमण झालेलं आहे तर आपल्या सद्गुरूंना जर आपण सांगितलं तर त्यांची समाधी भंग होईल, त्याचं पाप आपल्याला लागेल. एकनाथ महाराज स्वतः उठले आणि एकनाथ महाराजांनी शिरस्त्राण स्वामींचं अंगावरती धारण केलं आणि घोड्यावर बसून लढायला गेले. लढाई जिंकले आणि जिंकून पुन्हा ते सगळे वस्त्र वगैरे काढून जागेवरती हात जोडून बसले. स्वामींची समाधी जेव्हा संपली, त्यांचं ध्यान जेव्हा संपलं तेव्हा बाहेर आले तर एकनाथ महाराज अगदी शांतपणे हात जोडून बाहेर बसलेले होते. मात्र त्यांच्या वरिष्ठांचं त्यांना आमंत्रण आलं की तुम्ही लढाई जिंकल्यामुळे तुमचं स्वागत करायचं आहे. तेव्हा स्वामींना लक्षात आलं की हे मी न केलेलं असताना लढाई जिंकली असं माझ्यावर आरोप का होतो आहे, म्हणजे माझ्यावरती हे असं का सांगितलं जाते की तुम्ही जिंकलात. तर स्वामींना कळालं की एकनाथ महाराजांनी ती लढाई केलेली आहे. अशा पद्धतीने गुरूंची सेवा करत असताना शिष्यानी मी काहीतरी करत आहे असं गुरूंना दाखवण्याची गरज नसते. गुरूंना बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात. म्हणून एकनाथ महाराजांना या बाबतीमध्ये क्रांतीब्रह्म, हातामध्ये तलवार घेऊन लढाई करणारे आपले जे महत्त्वाचे संत म्हटले गेले त्यापैकी एकमात्र संत म्हणजे एकनाथ महाराज आहेत. आणि त्यांची क्रांती ही केवळ लढाईपुरती आहे म्हणून त्यांना क्रांतीब्रह्म म्हटलं असं नाही आहे. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे सामान्य आहे त्यापेक्षा विलक्षणता त्यांच्याकडे आहे. क्रांती म्हणजे काय, सामान्य जीवनापेक्षा विलक्षणता जिथे असते त्याला क्रांती म्हणतात. आणि ही क्रांती नाथ महाराजांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आता नुकताच एक चित्रपट बघितला मी, ज्ञानेश्वरांची मुक्ताई. त्यामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या संस्कृत टू मराठी. तरी त्यांना तत्कालीन लोकांनी त्यामध्ये विरोध केला, असं दाखवलं की तुम्ही संस्कृत भाषेला मराठीमध्ये का करताय. तसाच काहीसा प्रयत्न एकनाथ महाराजांनी सुद्धा केला होता, ज्यामध्ये एकनाथ महाराजांनी वाराणसीला जाऊन, म्हणजे ही बऱ्याच लोकांना कदाचित अज्ञातही असेल हा इतिहास, पण काय म्हणतात त्याला, वाराणसीचं एक केंद्र होतं संस्कृत असल्याचं, तिथे मराठीचा डंका वाजवला. तर ही एक प्रकारची क्रांती आहे असं वाटत नाही तुम्हाला? निश्चितपणे मी आपल्याला जे सांगितलं की एक सामान्य जीवन जगत असताना त्यापेक्षा काहीतरी विलक्षणता म्हणजे क्रांती आहे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी ती लिहून काढली, त्याला तत्कालीन लोकांनी विरोध केला. मात्र ती श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये प्राकृतात आली. भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या आयुष्यात 2 शिष्य केलेले आहेत. पहिला शिष्य म्हणजे अर्जुन आहे, ज्याला श्रीमद भगवद्गीता सम्रांगणावरती सांगितली. बरोबर. त्याची मराठीतली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. बरोबर. दुसरा शिष्य म्हणजे उद्धव आहे,
स्वतःच्या निजधाम गमनाच्या आधी भगवंतानं उद्धवाला केलेला उपदेश आहे, त्याला उद्धव गीता असं म्हणतात. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये, म्हणजे श्रीमद भागवत हे 12 स्कंदांचं आहे, 12 स्कंदांचं आहे, त्यापैकी 11 म्हणजे 11व्या स्कंदावरती मराठीतली टीका म्हणजे एकनाथी भागवत आहे. आता ही टीका लिहित असताना गंमत अशी झाली की एकनाथ महाराजांनी पैठणला लिहायला सुरुवात केली ही टीका, आणि त्यांची जे 2 भक्त होते त्यांनी ती उतरून घेतली. नाथ महाराज जसे सांगायचे तसे ते लिहून घ्यायचे. त्यांचं लिखाण तर चालूच होतं, मात्र यांनी सुद्धा स्वतःसाठी ते लिखाण करून घेतलं. आता ते लिखाण करून घेतल्यानंतर त्यांना काशीला जावं लागलं किंवा त्यांना जायचं असेल, तिथे गेल्यानंतर घाटावरती ते पारायण करू लागले 2 अध्यायांचं. मग तिथे एक शिष्य आला एका संन्याशाचा, आणि त्यांनी बघितलं की काय वाचताय ते, कर्णमधुर वाटलं, पण बारकाईनं ऐकल्यानंतर लक्षात आलं की हे मराठी आहे. आणि काशीसारख्या क्षेत्रामध्ये कोणीतरी प्राकृतामध्ये काहीतरी वाचतंय हे त्यांना आक्षेपार्ह वाटलं. आणि त्यांनी सांगितलं गुरुजींना, गुरुजींनी सांगितलं जे कोणी आहे त्यांना घेऊन या. घेऊन आले. त्यांनी विचारलं की हे तुम्ही काय वाचता आहात. त्यांनी सांगितलं श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावरची ही मराठीतली टीका आहे. तर त्यांना असं वाटलं कदाचित आपलं स्वागत करतायत, म्हणून त्यांनी आधी सगळं ऐकून घेतलं. पण नंतर हे चालणार नाही आणि हे करणाऱ्याला शिक्षा देणार आहे असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, हे आमचं नाही आहे, हे एकनाथ महाराजांचं आहे. आणि एकनाथ महाराज आमचे गुरु आहेत आणि पैठणला ते हे लिखाण करतायत. लगेच एक पत्र पाठवलं की आत्ताच्या आत्ता तुम्ही काशीला या. आता काशीला जी 2 ब्राह्मणाची मुलं म्हणजे संन्याशीची शिष्य गेली, तिथे गेल्याच्यानंतर सुंदर वर्णन आहे नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये. त्याच्यात असं वर्णन आलं आहे की ते जेव्हा पत्र घेऊन गेले तेव्हा एकनाथ महाराजांच्या लक्षात आलं की ही बाहेरून आलेली माणसं आहेत, मात्र अत्यंत आगत स्वागत छान पद्धतीनं केलं. आगत स्वागत केल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं की आपण ज्याला द्वेषापोटी काशीला घेऊन चाललो आहे ती व्यक्ती तर आपलं खूप स्वागत करते, मात्र गुरुजींचा निरोप पोचवणं हे पत्र दाखवलं. नाथ महाराजांनी सांगितलं मला काशी विश्वेश्वराचाच हे बोलावून आलेलं आहे आणि मला जायला लागेल. तोपर्यंत मात्र इकडं अजून 3 अध्याय पूर्ण झाले होते. म्हणजे पंचाध्यायी जी आहे ती एकनाथ महाराजांनी पैठणला रचली आणि उर्वरित 26 अध्याय हे वाराणसीला रचलेले आहेत. तर तिथे गेल्याच्या नंतर एका मठामध्ये उतरले. मठामध्ये नाथ महाराजांना बोलवण्यासाठी काही शिष्यांना पाठवलं त्या संन्याशांनी. पण ती शिष्य नाथ महाराजांच्याकडे गेली आणि नाथ महाराजांचं स्वरूप बघून ती त्यांची भक्त बनली. पहिले का नाही आले म्हणून त्यांना पुन्हा अजून काही लोकांना पाठवलं, ते पण भक्त बनली. वर्णन असं आहे 300 संन्याशी हे नाथ महाराजांना बोलवण्यासाठी पाठवले, मात्र तिथे गेल्यानंतर सगळे त्यांचे भक्त बनू लागले. मग त्या संन्याशाच्या प्रमुखांना असं वाटलं की यांच्याकडे काहीतरी हा जादूटोणा करणारा माणूस आहे, आणि मग याच्याकडे बघितल्यानंतर जर सगळेजण त्याचे भक्त बनत असतील तर आता शिष्यांना आपण पाठवू आणि त्यांना त्यांच्याकडे न बघता बोलायला लावू. ते नाथ महाराजांचा निरोप तिथपर्यंत गेला आणि न बघता त्यांनी निरोप दिला की यावेळी तुम्हाला बोलवले. नाथ महाराज येणार म्हटल्यानंतर या संन्याशाला अशी भीती की आपले शिष्य त्यांच्याकडे बघितल्यानंतर जर त्यांचे भक्त बनतायत, यांना आपण जर बघितलं तर आपणही यांचे शिष्य बनू. म्हणून मध्ये त्यांनी पडदा टाकायचा ठरवला. मग पडदा टाकायचा ठरवल्यानंतर कारण असं दिलं की जी व्यक्ती प्राकृतामध्ये संस्कृतातलं वाङ्मय लिहिती मला त्याचं तोंड बघायचं नाही. पण वास्तविक मुद्दा असा होता की त्यांना भीती होती की नाथ महाराजांच्याकडे बघितल्याच्या नंतर आपण न जाणू त्यांचे भक्त बनू. आणि मग पडदा टाकला, नाथ महाराजांना खाली बसवलं, हे आसनावरती बसलेले, आणि मग वादविवाद सुरू झाला. मराठीमधलं हे लिखाण जे तुम्ही करताय हे श्रीमद भागवताच्या 11 स्कंदावरची टीका आहे, बरोबर? हो, बरोबर आहे. तुम्हाला माहिती नाही संस्कृत वाणी देवाची वाणी आहे? तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं मला माहिती आहे, पण संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून आली? हा प्रतिप्रश्न नाथ महाराजांनी केला. संस्कृत वाणी देवानं केली, मग प्राकृत वाणी काय चोरापासून आली आहे का? सगळं विश्व जर देवानं निर्माण केलं आहे तर मराठी भाषासुद्धा देवानंच निर्माण केली आहे, आणि ज्या ज्या भाषेनं आपण त्या देवाला आळवतो ती भाषा त्याला कळते. मग एकनाथ महाराजांनी प्रतिप्रश्न केला की कपिलेचे म्हणावे क्षीर, मग इतरांचे काय नीर? म्हणजे कपिला गाईचं दूध म्हणजे दूध, आणि बाकीच्या गायींचं दूध म्हणजे दूध नाही का, पाणी आहे का? गाय तांबडी असो, पांढरी असो, काळी असो, दूध पांढरच देते. नाथ महाराजांनी दिलेले दृष्टांत येथे. त्याप्रमाणे भाषा कुठलीही असो त्याचं तत्व हे भगवंताशी संबंधित असेल तर ते भगवंताला प्रिय आहे असं म्हटल्याच्यानंतर
त्या संन्याशाला ते पटलं आणि एकनाथ महाराजांच्याकडे जेव्हा त्यांनी बघितलं पडद्याच्या आडून, तेव्हा एकनाथ महाराजांच्या पाठीमागे त्यांना महाविष्णूचं स्वरूप दिसलं आणि लक्षात आलं की ही सामान्य व्यक्ती नाही. आणि उठून आगत स्वागत केलं, स्वतः साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, महाराज माझ्याच मठामध्ये आपण हा ग्रंथ पूर्ण करा. ग्रंथ पूर्ण केला, 26 अध्याय पूर्ण केले. हे करत असताना 3 वर्ष नाथ महाराज काशीमध्ये होते. म्हणजे हा ग्रंथ जो आहे हा इसवी सन 1571ला एकादशीला सुरू झालेला आणि कार्तिक पौर्णिमेला इसवी सन 1573ला हा ग्रंथ पूर्ण झाला. म्हणजे 3 वर्ष एकनाथ महाराज त्या ठिकाणी होते. हा ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी असा विचार केला की याची समाप्ती चांगल्या पद्धतीने करू, काशीतल्या सगळ्या विद्वानांना बोलू. आणि म्हणून सगळ्या विद्वानांना बोलवलं आणि त्यांनी सांगितलं असा असा कार्यक्रम आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं. त्यावेळी लोकांनी आक्षेप घेतला की हे आम्हाला नाही चालणार, हा मराठीतला ग्रंथ आम्हाला नाही चालणार, तुम्हाला चालत असेल तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्या. हा ग्रंथ आत्ताच्या आत्ता गंगा नदीमध्ये विसर्जित केला पाहिजे असा आदेश बाकीच्याने दिला. त्या संन्यासाचा हतबल तो झाला आणि नाथ महाराजांचा तो ग्रंथ नदीमध्ये एकनाथी भागवत जो आहे तो फेकण्यात आला. गंगा मातेनं तो वरच्यावर झेलला, बुडलाही नाही, वरच्यावर झेलला. सगळ्यांनी हा चमत्कार बघितला. काशी नरेशापर्यंत वर्णी गेली आणि सगळ्या पंडितांनी मिळून काशी नरेशाच्या संगनमतानं एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली. 7 दिवस आणि 7 रात्र काशी क्षेत्रामध्ये एकनाथी भागवताची मिरवणूक सर्वत्र चालू होती. अर्थात नाथ महाराजांना विनंती केली की आपण हत्तीवरती बसावं, आपली मिरवणूक काढायची आहे. पण एकनाथ महाराजांनी नम्रपणे उत्तर दिलं की हा विजय माझा नाही आहे, ज्या ग्रंथाचा हा विजय आहे तो ग्रंथ भगवंताच्या मुखातला आहे, त्यामुळे हे भगवंताच्या मुखाचा हा प्रसाद आहे, त्यामुळे या ग्रंथाची मिरवणूक आपण काढा. आणि म्हणून एकनाथी भागवताची मिरवणूक हत्तीवरून मोठ्या प्रमाणामध्ये काशीमध्ये निघाली. हा एक प्रकारे उत्तर दिग्विजय एकनाथ महाराजांचा असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ही देखील एक प्रकारे बघितली तर क्रांतीच आहे. करेक्ट. आता जसं तुम्ही सांगितलं की हत्तीवरून मिरवणूक काढली, पैठणमध्ये एक तुम्ही कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये सुद्धा हत्तीवरून मिरवणूक काढली होती तुम्ही, असं का खरं वाटलं? खरं तर एकनाथ महाराजांच्या या ग्रंथाला 450 वर्ष 2023ला पूर्ण झाली. मी आपल्याला सांगितलं 1573ला हा ग्रंथ पूर्ण झाला कार्तिकी पौर्णिमेला. आणि तेच औचित्य आपण साधून एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढली. अर्थात 2023 हे वर्ष हे फक्त नाथ महाराजांच्या एकनाथी भागवताच्या 450व्या वर्षाचं औचित्य नव्हतं, बरोबर, किंवा ज्याला आपण ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवताचं चतुशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणतो. त्याचबरोबरीनं शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चतुशतकोत्तर रौप्य महोत्सव समाधी सोहळासुद्धा हा त्या वर्षी असल्यामुळे या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधत आपण हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम करत असताना अवघ्या 3 महिन्यामध्ये आम्ही सगळी तयारी केली आणि 3 महिन्यामध्ये जवळपास आजपर्यंत पैठणमध्ये एकनाथी भागवताच्या पारायणाला 2000 माणसं कधी बसलेली नव्हती. पण नाथ महाराजांच्या कृपेने 2000च्या दरम्यान माणसं पारायणाला बसली. बघितलं. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण सांगतेच्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी काशी क्षेत्रामध्ये हत्तीवरून मिरवणूक झाली त्याच तिथीला आपण पैठण क्षेत्रामध्ये, आपल्या पैठणला दक्षिण काशी म्हणतात, आपण मागे सुद्धा सांगितलं आहे, पैठणला दक्षिण काशी म्हणतात. आणि त्यामुळे या दक्षिण काशीमध्ये सुद्धा हा दिग्विजय संपन्न व्हावा याच्यासाठी आपण ती मिरवणूक काढली. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की स्थानिक लोकांच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या पाहण्यातली आजपर्यंत ही पैठणमध्ये निघालेली सर्वात मोठी मिरवणूक होती. त्यात मी पण तो स्थानिक आहे. ही सर्वात मोठी मिरवणूक होती आणि त्याचा साक्षीदार बनण्याचं भाग्य मला लागलं होतं. अगदी छान. आणि त्या औचित्यामध्ये आपण काय केलं की 2000 लोकांना एकनाथी भागवत सुद्धा वाटले. जे माणसं पारायणाला बसली त्या सर्वांना आपण हे एकनाथी भागवत हा प्रसाद रूपी भेट दिला. आणि कार्यक्रमाला हजारो लोक, पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक त्या कार्यक्रमाला जमा झाली होती. तो फार सुंदर उपक्रम होता आणि खूप सुंदर कार्यक्रम झाला होता तो. मनापासून तुमचे आभार त्या कार्यक्रमाच्या संकल्पनेसाठी. एवढा भव्य दिव्य कार्यक्रम केला होता तुम्ही. तो जो स्टेज जसं ज्या पद्धतीने सजवलं होतं वगैरे, कदाचित वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा असे खूप कार्यक्रम होतात, परंतु आता हा तुमचा जो आयोजित केलेला कार्यक्रम होता त्याला कोणीतरी आता बेंचमार्क मानतंय, म्हणजे त्याला याच्यासारखं असं काहीतरी करायला पाहिजे असं पण मी पण ऐकून आहे खूप जणांकडून. नक्की हा कार्यक्रम रूपरेषा कशी होती, कोण कोण येऊन गेलं त्या कार्यक्रमामध्ये? हा कार्यक्रम पैठणच्या इतिहासातला एक खूप चांगला कार्यक्रम झाला. वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा
या ग्रंथाचे 400 वर्ष पूर्ण झाले होते 1973ला. आणि त्यावेळी आमचे आजोबा एकनाथ महाराज संस्थानाधिपती रंगनाथबुवा तथा भैयासाहेब महाराज गोसावी पैठणकर हे संस्थांचे अध्यक्ष प्रमुख होते. आणि त्यांच्या अस्तित्वामध्ये, त्यांच्या हयातीमध्ये हा त्यांनी एक मोठा कार्यक्रम केला होता. शासनाच्या पातळीवरती तो कार्यक्रम झाला होता आणि पूर्ण सगळे सूत्र आमच्या आजोबांच्याकडे होते. आणि त्यानंतर आज 50 वर्षानंतर आम्हाला ती सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तर या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी मोठी मोठी आली होती. वारकरी संप्रदायातली जवळपास सर्व मोठी जी मंडळी समजली जातात, परंपरेची मंडळी समजली जातात, ती त्या कार्यक्रमाला आलेलीच आहे. पण सामाजिक क्षेत्रातलं नाव जर सांगायचं झालं, धार्मिक क्षेत्रातलं नाव सांगायचं झालं तर पुरी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य श्री निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज हे त्या ठिकाणी 2 दिवस आपल्या पैठणमध्ये होते. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या 4 पीठांपैकी कोणतेही शंकराचार्य पैठणमध्ये येण्याची ही या काळातली पहिली वेळ आहे, पहिलीच वेळ. आणि 2 दिवस ते मुक्कामाला राहिले. आपल्या वाड्यामध्ये सुद्धा येऊन गेले, त्यांनी आशीर्वाद दिले, त्यांचं आशीर्वचन झालं. हजारो लोक त्यांचं श्रवण करण्यासाठी उपलब्ध होते. आपल्या यूट्यूब चॅनलला सगळीच हे कार्यक्रमाची माहिती आहेच आहे. त्या व्यतिरिक्त आपण सामाजिक क्षेत्रातलं जर म्हटलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखा जगातला प्रथम क्रमांकाचा एक संघ किंवा संस्था आणि त्यांचे प्रमुख असणारे पूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत हे देखील पैठणला आले होते. आणि आल्यानंतर आम्ही त्यांना प्रेमळ विनंती केली की घरीसुद्धा यायचं आहे. आणि ते घरी येऊन आमच्या कौटुंबिक गप्पासुद्धा त्या ठिकाणी झाल्या आणि कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात, राजकीय क्षेत्रातली मंडळी आली होती, स्थानिक महाराष्ट्राचे मंत्री आणि अनेक जण मंत्री होते, केंद्रीय मंत्री आलेले होते. असे मोठा कार्यक्रम तो झाला. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हजारो लोकांनी सहभाग घेतला. त्यामुळे लोकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की महाराज असे कार्यक्रम आपण वारंवार घ्या आणि जेव्हा असा कार्यक्रम असेल तेव्हा आम्हाला कळवा. आम्हाला नंतर कळालं, आता आम्ही तुमच्यासाठी आणखी आमची काही सेवा करायची असेल, आमची घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे इतकी डिमांड त्या कार्यक्रमाला आली. आणि निश्चितपणे हे सगळं करते करविते नाथ महाराज आहेत. इथं फक्त मला या गोष्टीचा आनंद आहे की हे करण्यासाठी एकनाथ महाराजांनी निमित्त आम्हाला नेमलं, बस याच्यामध्ये खरा आनंद आहे. खूप छान, खूप छान. आणि आम्ही पण त्या कार्यक्रमाचे साक्षीदार होतो. म्हणजे आमचंही किती भाग्य की याची देही याची डोळा बघायला भेटला. एवढा सुंदर कार्यक्रम. अगदी. नक्कीच पुन्हा कधी होणार आहे असा कार्यक्रम हे पण कळवा. नाही, कारण लोकांना उत्सुकता लागणारच आहे हे. हो निश्चित. पण तरीसुद्धा काही जर ऑकेजन महत्त्वाचं असेल तर असे कार्यक्रम हे वेळोवेळी होणारच आहेत. आणि निश्चितपणे तालुक्यातल्या लोकांचा तर एवढा प्रचंड सहभाग आहे की मला असं झालं, कार्यक्रमाच्या नंतर लोकांना जेव्हा कळालं की असा कार्यक्रम पैठणमध्ये झाला तर तालुक्यातल्या जवळपास सगळ्या गावातली मंडळी ही माझ्याकडे येऊन मला म्हणू लागली की महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला काहीतरी सेवा द्या, दरवर्षी हा कार्यक्रम घ्या. पण असे कार्यक्रम दरवर्षी करता येत नाही. काही ऑकेजन जर असेल तर आपण निश्चितपणे ते घेणारच आहे. आणि तेव्हा मात्र सगळ्या तालुक्यातल्या म्हणा किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा मेसेज जाणारच आहे. त्यामुळे निश्चित जेव्हा केव्हा हा कार्यक्रम असेल तेव्हा आपल्याला नक्कीच सांगेन, आपण सुद्धा लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचवाल अशी अपेक्षा आहे. नक्कीच, कारण आमचं भाग्य आहे ते. आणि मी ॲज अ पैठणकर माझंही कर्तव्य आहे ते की मी नाथ महाराजांच्या भूमीतला एक पुत्र आहे आणि ही परंपरा हे टिकवण्यासाठी माझ्याकडून जे काही योगदान करता येईल ते पण नक्की करण्याचं. हे अत्यंत महत्त्वाचं वाक्य तुम्ही बोललात की आपली श्रद्धा ही नाथ महाराजांवर आहेच आहे. मी अनेक ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. काय होतं की आमची श्रद्धा नाही असं नाही आहे. मी आता तालुक्यामध्ये सुद्धा गावोगावात फिरतोय, बाहेरसुद्धा फिरतोय. लोकांची नाथ महाराजांवर खूप श्रद्धा आहे. पण श्रद्धा व्यक्त करणं हे काही कारणानं लोकांना शक्य होत नाही. पण ती व्यक्त केल्याशिवाय ती दिसत नसते, असा एक भाग आहे. एक ॲडव्हर्टाईज होती, बिस्किटाची ॲडव्हर्टाईज, कदाचित माहिती असेल आपल्याला. तर त्याच्यामध्ये काजूचे तुकडे टाकलेले असतात, 2-3 काजूचे असे छोटे छोटे तुकडे दिसतात. आणि त्यांनी एक वाक्य वापरलं, काजू हो या प्यार दिखना चाहिए. जर पूर्ण काजूचा चुरा करून त्याचं बिस्किट बनवलं तर कोणीही असं म्हणणार नाही की हे काजूचं बिस्किट आहे. पण तुकडा दिसला तर म्हणणार हे काजूचं, ह्याच्यामध्ये काजू आहेत. म्हणजे आमची श्रद्धा नाथ महाराजांवर आहे, पण ती दिसली पाहिजे, व्यक्त स्वरूपात दिसली पाहिजे. म्हणून पैठणच्या परिसरातल्या लोकांची नाथ महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी ती श्रद्धा व्यक्त करणं गरजेचं आहे. ती स्वतःच्या मनामध्ये ठेवता कामा नये. जसं तुम्ही सांगितलं की आम्हालाही सुद्धा हा आनंद आहे, आम्ही जी सेवा करता येईल ती करू, तसं प्रत्येक जण ही अपेक्षा बाळगतो. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि ते आपसूक होतं. ही गोष्ट अशी आहे की
आपण ज्या भक्तिमय वातावरणात राहतो पैठणमध्ये आणि त्यामध्ये जे प्रेम आपोआप तयार होतं ना, तर साहजिक माझ्यासारखा कोणी पण एखादा व्यक्ती म्हणून तो त्याची सेवा नक्कीच देणार. बरोबर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खूप अनुत्तरित प्रश्न आहेत. मागच्या एपिसोडमध्ये आपण ज्ञानेश्वरी शुद्धीवर काही गोष्टी बोलल्या होत्या की ज्ञानेश्वरी शुद्धी करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. परंतु मला एक प्रश्न पडला आणि बाकीच्या कमेंट्समध्ये पण काही प्रश्न आले होते की एकनाथ महाराजांचीच निवड का केली संत ज्ञानेश्वर महाराजांनी? त्याचं काही तुम्हाला सांगता येईल का की का एकनाथ महाराजाच? ठीक आहे. मुद्दा असा आहे की काही जण असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांचं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी एकनाथ महाराजांचा अवतार आहे, पण मी या मताशी सहमत नाही आहे. अच्छा. त्याचं कारण असं आहे की कोणतेही संत जे काम घेऊन येतात ते पूर्ण करून जातात. भगवंत जेव्हा अवतरित होतो तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. धर्माची स्थापना केल्याशिवाय भगवंत निजधामाला गेले नाहीत. करेक्ट. त्याच भगवंताचे अवतार ज्ञानोबा आहेत, त्याच भगवंताचे अवतार एकनाथ महाराज आहेत. त्यामुळे अर्धवट कार्य राहिलं आणि ते पूर्ण करण्यासाठी एकनाथ महाराज आले असं नाही आहे. ज्ञानोबारायांचं जे कार्य होतं ते त्यांनी केलं, एकनाथ महाराजांचं जे कार्य आहे ते त्यांनी केलेलं आहे. सगळ्या संतांनी त्यांचं जे कार्य घेऊन आलेले आहेत ते सगळं त्यांनी पूर्ण केलेलं आहे. बरोबर. मग एकनाथ महाराजांचीच निवड का केली? कारण एकनाथ महाराज हे ज्ञानोबारायांच्या नंतरचे असे एकमात्र संत होते की ज्यांची व्यापकता ही सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या आचरणात व्यापकता, त्यांच्या विचारात व्यापकता, त्यांच्या लिखाणामध्ये व्यापकता, आणि ही व्यापकता लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. एकतर महाविष्णूचे अवतार आहेत म्हणून तर ती जवळीक आहेच आहे, पण ज्ञानोबारायांच्या नंतर भानुदास महाराज जर सोडले तर वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांच्या शिवाय एकही संत झाले नाहीत, आणि त्यामुळे एकनाथ महाराजांची निवड केली असं आपण म्हणू शकतो. सुंदर सुंदर. आपण जसं आधी बोललो की क्रांतिब्रह्म, एक लागून प्रश्न होता, गाढवाला पाणी पाजण्याची कथा, त्यानंतर यवनाने थुंकायची कथा किंवा यासारख्या ज्या परिचित कथा आहेत तेवढ्याच माहिती आहेत. या व्यतिरिक्त एकनाथ महाराज काय आहेत हे पोहोचवण्याचं काम मला फार महत्त्वाचं वाटतं. त्या दृष्टीने तुम्ही कसं विचार करता की एकनाथ महाराजांचा कोणता पैलू आहे जो अजून समोर आलेला नाही आहे, तो तुम्ही समोर आणायची इच्छा आहे? बरं, एकनाथ महाराजांचं जीवन जे आहे हे चौकोनी चिऱ्यासारखं आहे. त्यांना तुम्ही कुठेही बसवा ते बरोबर तिथे बसणार आहेत. आता एकनाथ महाराजांच्या ज्या काही कथा तुम्ही सांगितल्या त्या 3-4 कथेंशिवाय लोकांना एकनाथ महाराजांचं चरित्रच माहिती नाही आहे. एकनाथ महाराजांचं चरित्र जेवढं उपलब्ध आहे तेवढं वारकरी संप्रदायात एकाही संतांचं चरित्र उपलब्ध नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. एकनाथ महाराजांचं जे आद्य चरित्र आहे की साधारणतः ते 350 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेलं आहे, तर त्या चरित्राचा विचार जर केला तर त्या चरित्रातच किमान 30 कथा आहेत. बरं. आणि त्या व्यतिरिक्त ज्या परंपरेनं चालत आलेल्या आहेत, ज्या इतर महात्म्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत, आणि ज्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आल्या आहेत, कीर्तनकारांच्या माध्यमातून ज्या जपण्यात आलेल्या आहेत, अशा किमान 20 कथा म्हणजे एकनाथ महाराजांच्या जीवनातल्या आजपर्यंत 50 कथा उपलब्ध आहेत. अर्थात ह्या कथा सर्वत्र उपलब्ध नाही, आपल्याकडे त्या उपलब्ध आहेत, निश्चितच आहेत, आणि त्यामुळे त्या वेळोवेळी लोकांच्या समोर येत आहेत. आता नाथ महाराजांचं चरित्र आपण एक प्रकाशित केलं, आता एकनाथ महाराजांचं एक सुंदर सर्वांग परिपूर्ण चरित्रसुद्धा आपण आणतोय की ज्याच्यामध्ये एकनाथ महाराजांच्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला विस्तृत प्रमाणामध्ये माहिती मिळणार आहे. त्यामुळे चरित्र जर भाग आपण नाथ महाराजांचे बघितले तर एकनाथ महाराजांचं चरित्र हे खूप व्यापक आहे, विलक्षण आहे, आणि त्याच्यामध्ये नाट्यमयता आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांचं चरित्र लोकांपर्यंत पोचण्यासाठी सर्वप्रथम तर कीर्तनकारांनी एकनाथ महाराजांचे चरित्राचे भाग लोकांना सांगितले पाहिजे, जेणेकरून चरित्राच्या माध्यमातून लोकांच्यावरती चांगला प्रभाव पडत असतो. काही कीर्तन ही तत्त्वज्ञानात्मक असतात, काही कीर्तन हे चरित्रात्मक असतात, म्हणजे गोष्टी रूपाने असतात, काही कीर्तन हे गायन स्वरूपामधले असतात. मात्र या सगळ्यांचं मिश्रण केलेलं कीर्तन हे लोकांना आवडत असतं, भावत असतं. त्यामुळे पण तरी कथा हा लोकांचा एक फार आवडता विषय आहे. म्हणून एकनाथ महाराजांच्या कथा जी कीर्तनकार लोकांना सांगतील, लोकांना, माझा तर अनुभव असा आहे की लोकांना आमच्याकडून कथाच ऐकणं अपेक्षित असतं. ते म्हणतात महाराज कोणी तत्त्वज्ञान सांगतं, कोणी गायन करतं, पण आम्हाला चरित्र नाथ महाराजांचं ऐकायचं आहे. आणि म्हणून एकनाथ महाराजांचं चरित्र हे जास्तीत जास्त सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे इतरही कीर्तनकार जे आहेत त्यांनी जर लोकांपर्यंत नवीन नवीन कथा नाथ महाराजांच्या पोचवल्या तर निश्चितपणे लोकांच्यापर्यंत नाथ महाराज पोचतील. कथांचा विषय काढला आहे आपण, आता कथांवर येऊया. 2 कथा परिचित आहेत,
मला तर ज्ञात आहेत, बऱ्याच जणांना माहिती पण असतील, परंतु तो असा खूप मोठा एक ग्रुप आहे नवीन जनरेशनचा की त्यांना ती कथा माहीत नाही आहे. त्यातली पहिली कथा अशी आहे की विजय पांडुरंगाची, आणि दुसरी कथा असणार आहे पांडुरंगाची जी मूर्ती विठ्ठलाची. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये थोडासा उल्लेख केला होता, परंतु माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याच्यात सविस्तर जावं आणि ती कथा पूर्ण सांगावी की पंढरपुरात विठ्ठलाची मूर्ती कर्नाटकहून कशी आणली गेली. बरं, दोन्ही कथा या विठ्ठलाशी संबंधित आहेत. बऱ्याच लोकांची गफलत होते, अगदी पैठणच्याही लोकांची गफलत होते, एकनाथ महाराजांशी संबंधित असणाऱ्या लोकांचीही गफलत या दोन कथांमध्ये होते. बरं. कारण दोन्ही पांडुरंगाचा संबंध हा विजयनगर साम्राज्याशी आहे. बरोबर. विजयनगर साम्राज्य म्हणजे कर्नाटकातलं साम्राज्य. आता पहिली कथा ही मूळ पांडुरंगाची जो पंढरपुरामध्ये आहे तिचा संबंध संत भानुदास महाराजांशी आहे. आणि नाथ महाराजांच्या देव्हाऱ्यामध्ये जो मूळ आणि महत्त्वाच्या स्थानावरती विराजमान असणारा विजय पांडुरंग आहे त्याची कथा संत एकनाथ महाराजांशी संबंधित आहे. मात्र विजयनगर आणि विजय पांडुरंग याचं एकत्रीकरण केलं आणि खूप वेगळीच कथा सोशल मीडियावरती सुद्धा फिरते. मग या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी ती कथा चुकीची असून जी कथा योग्य आहे ती मी आपल्याला सांगतोय, ते ऐका. पहिले तर भानुदास महाराजांचा विचार. मूळ मुख्य जो पांडुरंग आहे, जो पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळीहुनी झाला येता, पुंडलिकाच्यासाठी तो परमात्मा पंढरपुरामध्ये आला. 28 युग तो वेटेवरती विराजमान. एकनाथ महाराजांचा एक फार सुंदर छान अभंग आहे. सखी पुसे सखीयसी युगे झाली 28, उभा एकला संतामुखी अद्यापीवर कटावरीकर भिवरातीर वाळवंती संत सभा सभा देव काहू विटेवरी उभा उभा. एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीला प्रश्न विचारला. तिनं उत्तर दिलं, पुसू नका बाई वेदासी काही. वेद हा सगळ्या गोष्टींमधला ज्ञाता आहे, पण त्या वेदाला सुद्धा तुम्ही विचारू नका, कारण त्याला माहितीच नाही. श्रुती नेती नेती म्हणती, मला माहिती नाही, असा नाही असा नाही असं ती म्हणते. म्हणजे सकारात्मकतेने ती उत्तर देत नाही, फक्त तो असा नाही हे बोलते, पण कसं आहे याचं उत्तर तिच्याकडे नाही. मग दुसरीनं प्रश्न केला, मग ज्या शेषावरती परमात्मा अखंड पहुडलेले असतात त्याचा आणि देवाचा काही प्रत्यवाय नाही आहे, त्याच्यामध्ये काही अंतरच नाही, तो कायम त्याच्यावरती पहुडलेला असतो. मग त्या शेषाला जो 1000 फणांनी त्यांच्यावरती सावली धरून आहे त्याला माहिती असेल की तो का उभा आहे. तर दुसरीनं उत्तर दिलं, शेष शिणला. त्यांनी प्रयत्न केला, पण तो शेष शिणला, त्रासला, दमला, थकला, भागला आणि परमात्म्याचं वर्णन करता करता 1000 मुखाच्या ज्या त्याच्या 1000 जिभा होत्या त्या 1000च्या प्रत्येक जिभा दुभंगली आणि 2,000 जिभा झाल्या. म्हणजे आपण जर बघितलं, नाग जो आहे, नाही साप वेगळा आणि नाग वेगळा हे लक्षात घ्या. मी आणि दोन्ही कथा नाथ महाराजांनी सांगितलं हे पण आपल्याला सांगतो. नागाचा जो विषय आहे, हे जरी एकाच कुटुंबातले प्राणी असतील तरी नाग वेगळा आणि साप वेगळा आहे. नागाच्या 2,000 जिभा झाल्या, म्हणजे नागाच्या ज्या 2 जिभा बाहेर येताना दिसतात त्याचं कारण त्यांचा पूर्वज जो आहे शेषनाग, त्यांनी भगवंताचं वर्णन केलं आणि भगवंताचं वर्णन करत असताना त्याच्या 1000च्या 2,000 जिभा झाल्या. आणि सापाच्या 2 जिभा का झाल्या त्याचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये दिलेलं आहे. विलक्षण कथा आहे. आता नागाच्या 2,000 जिभा झाल्या आपण बघितलं, सापाच्या 2 जिभा का झाल्या याचं उत्तर नाथ महाराजांनी भावार्थ रामायणामध्ये दिलेलं आहे. झालं असं की कश्यप ऋषींपासून ही सगळी सृष्टी आहे आणि कश्यपाला अनेक पत्नी होत्या, अनेक बायका होत्या त्यांना. त्यापैकी दिती, अदिती, म्हणजे दितीपासून दैत्याची निर्मिती, अदितीपासून देवांची निर्मिती. त्यानंतर जर आपण बघितलं तर विनतेपासून अरुण आणि गरुड असे दोघं तिचे पुत्र, आणि कद्रू म्हणून जी होती तिच्यापासून सर्पांची निर्मिती झाली. आता झालं असं की ह्या दोघींमध्ये सौती मत्सर होता. एकमेकांना त्या कायम पाण्यामध्ये बघायच्या. सहज गप्पा मारता मारता आकाशाकडे बघितल्यानंतर प्रश्न असा निर्माण झाला, म्हणजे हा सूर्याचा जो रथ आहे ना, तर त्या रथाचे जे घोडे आहेत, कद्रूने सांगितलं ते निळे आहेत बरं का. विनतेने सांगितलं, अगं माझा मुलगा अरुणच त्याचा चालक आहे, त्यांनी मला सांगितलं की ते पांढरे घोडे आहेत. अच्छा. मात्र त्या दोघींमध्ये वाद निर्माण झाला. दोघीजणी स्वतःच्या मतावर अडून बसल्या. शेवटी कद्रूनं असं सांगितलं की हे बघ, जर निळे घोडे निघाले तर आयुष्यभर तुला माझ्याकडे पाणी भरावं लागेल. ठीक आहे म्हटली विनता. आणि विनता म्हणाले, जर पांढरे घोडे निघाले तर तुला माझ्याकडे आयुष्यभर पाणी भरावं लागेल. ठीक आहे, ठरलं. कद्रू घरी आली आणि सर्पांना, आपल्या मुलांना सांगितलं, असं असं आमची पैज लागली आणि असं असं मी सांगितलं आहे. त्या सर्पांनी सांगितलं, आई तू चुकली आहेस,
ते घोडे पांढरेच आहेत आणि निळे म्हटलीस तू आता भर तिच्या घरी पाणी, असं म्हटल्यानंतर ती घाबरली आणि तिने सांगितलं तुम्ही जर काही केलं नाही तर मी तुम्हाला शाप देईन. असं म्हटल्याच्यानंतर ते घाबरले आणि हे सगळेजणं सगळेच्या सगळे साप हे उडत उडत वर गेले. तिथे गेल्यानंतर सूर्यनारायण येण्याच्या आधी त्यांनी काय केलं, त्या 7ही घोड्यांना दंश केला आणि त्यांच्या अंगामध्ये सगळं विष भिनलं. त्यामुळे पांढऱ्या रंगाचा बदल होऊन निळ्या रंगाचे ते घोडे झाले. हे खाली आले आणि मुलांनी सांगितलं, म्हणजे सर्पांनी सांगितलं आपल्या आईला की लगेच तू विनतेला घेऊन दाखव की निळे घोडे झालेले आहेत. कारण सूर्यनारायण जर आले तर ते विष सगळं काढून टाकतील आणि पुन्हा ते पांढरे घोडे होतील, मूळ स्वरूपामध्ये येतील. कद्रू धावत धावत गेली आणि तिने सांगितलं बघ ते घोडे निळे आहेत. विनता मात्र घाबरली. मग तिला असा प्रश्न पडला की आपल्या मुलाने आपल्याशी असं खोटं का बोलले, मग आपण विचारू असा तिने विचार केला. आणि अरुण नेहमीप्रमाणे रोजच्याप्रमाणे सूर्यनारायणाकडे जाण्याच्या आधी आईवडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असत. आईचा आशीर्वाद घेताना विनतेनं विचारलं हे असं का केलंस, तुम्हाला खोटं का सांगितलंस, ते तर घोडे निळे आहेत. त्याने सांगितलं आई असं शक्य नाही, काहीतरी यांनी गडबड केलेली आहे. सूर्यनारायण येतील, मूळ स्वरूपामध्ये त्या घोड्यांचं स्वरूप आपल्याला दिसेल, पण आता तर जावं लागेल कारण दाखवताना तर निळे घोडे दिसले. आता काय करायचं. अरुणानं सांगितलं गरुड आता दर्शनाला येईलच तुझ्याकडे, मला आता सूर्यनारायण येण्याची वेळ झाली आहे, गरुड काहीतरी मार्ग काढेल. आणि म्हणून गरुड आला आणि गरुडाने आईचं दर्शन घेतल्यानंतर विचारलं की काय झालं, तुझे चेहरा एवढा म्लान वदन तुझं दिसतंय. तिने सगळी घटना सांगितली. तिने सांगितलं आई एक काम कर की कद्रूकडे जा आणि तिला असं विचार की या मला आयुष्यभर पाणी भरण्याच्या मोबदल्यामध्ये मी असं तुला काय द्यावं की ते दिल्यानंतर तू माझी सुटका करशील, असं विचारून ये आणि मग आपण त्याच्यावर विचार करू. विनता तिथे गेली आणि कद्रूला सांगितलं. कद्रूला सांगितल्याच्या नंतर तिने असा विचार केला की असं मागावं की जे तिला देणं अशक्यच आहे. अच्छा, म्हणजे ती आपल्याकडे पाणी भरणारच आणि जर दिलंच तर खूप मोठा फायदा होईल. तिने सांगितलं मला परमामृत पाहिजे. बरं. अमृताचे 5 प्रकार नाथ महाराजांनी भावार्थ रामायणात सांगितलं. मुळात आपण बघून घ्या. परमामृत म्हणजे देवांचं अमृत. अच्छा. ते 7 कड्यांमध्ये मोठ्या सुंदर अशा कलशामध्ये ठेवलेलं असं नाथ महाराजांनी वर्णन केलं. आली विनता आणि सांगितलं गरुडाला की असं असं म्हणते ती. गरुडाने सांगितलं काय हरकत नाही, मी आणतो. असं म्हटल्याच्यानंतर झालं असं की निघताना गरुडाला यांनी सांगितलं वडिलांचं दर्शन घेऊन जा. कश्यप ऋषींकडे जेव्हा गरुड गेले तेव्हा दर्शन करताना त्यांनी सांगितलं मी असं असं करायला चाललो आहे, आशीर्वाद द्या. त्यांनी सांगितलं तुमचे आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. कश्यप ऋषींनी सांगितलं भगवंताचं नाव मुखातून सोडू नकोस, यश तुझ्यापासून केव्हाही दूर नाही आहे. आणि निघाला. त्या विनतेची एक दासी होती नकुला आणि तिच्या मुलाचं नाव नकुल. नकुल जो आहे आपण मुंगूस म्हणजे नकुल, नेवला मुंगूस. तर ते मुंगूस जे आहे तर ते म्हटलं की दादा मी पण बरोबर येतो. मग ते मुंगूसही बरोबर आलं. आता काय झालं की सर्पांचा नाश करण्याच्यासाठी म्हणून किंवा आईची सुटका करण्यासाठी म्हणून गरुडाची मदत मुंगसानं केली. तेव्हापासून सर्पाचं आणि मुंगसाचं भांडण सुरू झालं. त्यांचं म्हणणं आहे हे आमची गोष्ट होती, तू मध्ये का आलास, हा विषय. मग गरुड उडत गेला, मुखामध्ये भगवंताचं नाम. आता पहिलं जे कडं होतं ते सर्पांचं कडं होतं. सर्पांचं कडं हे एकट्या त्या नकुलानं सगळं भेदून काढलं आणि तो महाकाय असणारा पक्षी एक 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 कडं पार करत निघाला. म्हणजे देवांच्या गणांचं एक कडं, नंतर महादेवाच्या गणांचं कडं, असे एक 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 कडे करत करत पार करत करत परमामृतापर्यंत जेव्हा गरुड येऊ लागला असं लक्षात आलं तेव्हा त्यांनी काय केलं की भगवंत सगळेजण इंद्राकडे गेले आणि सांगितलं असं असं होऊ लागलं. इंद्र ऐरावतावरती बसला आणि स्वतःचं वज्र त्याच्याकडे फेकलं. आता इंद्राचं वज्र असं आहे की ते कधी पण निकामी जात नाही, पण त्या गरुडाने ते प्राशन करून टाकलं, गिळून टाकलं. आश्चर्य वाटलं. हे सगळेजण गेले ब्रह्मदेवाकडे. म्हणले असा असा प्राणी आहे परमामृत घेऊन चाललाय. ब्रह्मदेव आले आणि म्हणले याला शाप दिल्याशिवाय पर्याय नाही. हातामधून पाणी घेऊ लागले ते त्यांना लोटाच त्यांनी गिळून टाकला. हे सगळे गेले महादेवाकडे. महादेवाने चिडून त्रिशूळ फेकलं, महादेवाचं त्रिशूळही गिळून टाकला. मुखामध्ये भगवंताचं नाम. आणि हे असं सगळं उद्ध्वस्त करत करत ते पोचणार एवढ्यामध्ये सगळेजण भगवान महाविष्णूकडे गेले आणि महाविष्णूला सांगितलं असं असं झालंय. महाविष्णूंनी सांगितलं आता पर्याय नाही.
आता माझं सुदर्शन चक्र चालवण्याशिवाय मला पर्याय नाही. आणि म्हणून क्रोधाविष्ट होऊन भगवान नारायण तिथे गेले आणि त्यांनी चक्र त्याच्यावरती फेकलं, गरुडावरती. आश्चर्य असं, त्यांनी चक्र इगळून टाकलं. भगवंताला आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं, हा असा काय पक्षी आहे की सगळे अशा गोष्टी आपल्या एवढी आयुध गिळून टाकतोय. भगवंताने हास्य केलं आणि सांगितलं, मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, काय मागायचं ते माग. गरुड हसला, म्हटला, देवा मी जिंकलो, तू हरलायस. तुला काही मागायचं असेल तर तू मला माग. भगवंत हे आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर फार हुशार आहेत, अपॉर्च्युनिस्ट आहेत. जिथं जी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे ती मिळवायची आहे, ज्या गोष्टीचा नाश करायचा ती कशी करायची हे सुद्धा भगवंताला कळत आहे. मधला मार्ग शोधणारा परमात्मा आहे. करेक्ट. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, 2 वर दे म्हणले मला. पहिला वर असा दे की तू माझा अखंड वाहन म्हणून राहशील. अच्छा, वरदान दिलं तथास्तु. दुसरं मागणं असं मागितलं, माझ्या नजरेच्या टप्प्यात राहायचं आणि मी जे सांगेल ते ऐकायचं. आणि ह्या दोन्ही गोष्टी गरुडाने ऐकल्या. म्हणून तेव्हापासून गरुड महाविष्णूचं वाहन आहे. आणि आपण पांडुरंगाच्या मंदिरात बघितलं तर गरुड हा समोर आहे, कारण भगवंताची आज्ञा आहे. ठीक आहे, हा भाग झाला. आता परमामृताचं काय? बरोबर. तर त्यांनी सांगितलं, तू कशासाठी येण येतोय? त्यांनी सगळं सांगितलं, असं असं झालंय. मग गरुडाला भगवंतानं सांगितलं, आपण काय करू, एक युक्ती करू. हे अमृत जे आहे हे सर्पांनी जरी पिलं तरी त्याचं विष होणार आहे आणि देवांसाठीचे बनवलेलं आहे. मात्र ते जर ऐकत नसतील तर हा कुंभ तू घेऊन जा. मात्र मी सांगतो ती गोष्ट कर की त्यांना सांगायचं, स्नान केल्याशिवाय कोणी अमृत प्यायचं नाही. अच्छा. अमृताचा कुंभ तू खाली ठेवायचास, स्नान करायला सगळ्यांना पाठवायचं. इंद्र कावळ्याच्या रूपामध्ये येईल आणि तो कुंभ घेऊन जाईल. अच्छा, ठीक आहे. असा विषय झाला. कुंभ घेऊन गेला. पहिले तर सगळे हत्यार वापस करून टाकले सगळ्यांचे आणि गरुड कुंभ घेऊन आला. कुंभ ठेवला आणि सांगितलं, माझ्या आईची सुटका करा. कद्रूनं सोडून दिलं आणि हे सर्प सगळे धावत आले त्याच्यावर. आणि धावत आल्याच्या नंतर झालं असं की त्यांनी सांगितलं की आपल्याला स्नान करावं लागेल. आणि स्नान करण्यासाठी ते जेव्हा गेले तेव्हा कावळ्याच्या रूपामध्ये इंद्र आला आणि ते घेऊन चालले. काही जणांनी त्याच्यावर झडप टाकली. आता झडप टाकल्यानंतर असं झालं की ते थोडंसं हल्लं आणि त्याच्यातले काही थेंब खाली पडले. अच्छा. तर पवित्र, ज्याला आपण म्हणतो, पूजा करत असताना आपल्या बोटाला जे पवित्र घालतो, काड्या असतात, त्याला पवित्र म्हणतात, दर्भ म्हणतो आपण त्याला. ते दर्भ का पवित्र आहे? कारण त्याच्यावरती अमृताचे कण पडलेले आहेत. मग त्यांना असं वाटलं, हे अमृत आम्हाला मिळत नाही तर आपण निदान त्याचं प्राशन तरी करू. म्हणून त्यांनी काय केलं, ते चाटलं. आणि त्या दर्भाला चाटल्यानंतर त्यांच्या एका जिव्हाच्या 2-2 जिव्हा झाल्या. अशी त्यांच्या 2 जिव्हांची कथा आहे. अर्थात या कथेमध्ये एकनाथ महाराजांनी एवढे मोठे जैविक बदल सांगितलेत, ते ऐका. सर्प आणि मुंगसाची कथा कशामुळे झाली, वैर कशामुळे झालं, हे याच्यामध्ये आलं. आता झालं असं, सूर्यनारायण जेव्हा आले तेव्हा त्यांनी ते पूर्ण विष जे आहे ते काढून घेतलं आणि ते सगळ्या घोड्यांच्या कानात ठेवलं. अच्छा. म्हणून श्यामकर्ण असं घोड्यांचं नाव आहे. एक नाव श्यामकर्ण आहे. तुम्ही बघा, घोडा कोणत्याही रंगाचा असो, त्याची कानाची जी आतली बाजू असते ती काळी असते, कारण तिथे हे सगळं विष साठवून ठेवलंय. असा हा एक जैविक बदल झाला. आता विषय असा झाला की सूर्यनारायणाला वाटलं की हे माझ्याकडे अशा पद्धतीने कोण येऊन हे कोणी कृत्य केलं आहे, तर हे सर्पांनी केलं आहे. हे माझ्यापर्यंत कसे आले, उडत आले. त्यांना शाप दिला की तुमचे पंख झडतील. आधी सर्पांना पंख होते मात्र ते झडले म्हणून, आणि तुम्हाला माझे पांढरे घोडे बघून पोटशूळ उठलं. तुम्हाला कायम पोटावरती रांगावं लागेल, सरपटत जावं लागेल. नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे, गोमेला जसे 1000 पाय असतात तसे सर्पांना 1000 पाय होते. मात्र सूर्यनारायणाच्या शापामुळे त्यांचे पायसुद्धा गेले आणि पोटाने सरपटत त्यांना जावं लागलं. ही कथा आपल्याला अनेक जैविक बदल सांगते. अशा भावार्थ रामायणामध्ये अनंत कथा आपल्याला पाहायला सापडतात. खूप कथा आहेत, विलक्षण कथा आहेत की ज्या आपण ऐकलेल्या नाही आहेत, माहितीच नव्हती मला. हां, खूप विलक्षण कथा आहे. अजून खूप त्याच्यामध्ये आपल्याला विस्तृत प्रमाणात सांगता आलं असतं, परंतु आपल्याला आणखी पुढे विषय करायचा आहे म्हणून मी आपल्याला ही गोष्ट सांगितली. तर अशा पद्धतीचा जो पांडुरंग परमात्मा आहे, तर तो पांडुरंग परमात्मा 28 युगांपासून उभा आहे. शेषाचे आपण 2000 जे मुख झाले हा विषय बघितला आणि ते 2000 सर्पांचे 2 मुख यासाठी झाले, शेषाचे त्यामुळे झाले. तर त्या शेषाला विचारा तर त्यांनी सांगितलं, शेष शेणला
झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा. मग हे कोण सांगू शकतं तर संत महात्मेचे सांगू शकतात. म्हणून तो पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान 28 युगांपासून. आता जो भानुदास महाराजांचा कालखंड होता हा विजयनगर साम्राज्याच्या अत्यंत विस्ताराचा कालखंड होता. राजा रामदेवराय, राजा कृष्णदेवराय हे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत होते. बरोबर. आणि त्यावेळी कृष्णदेवरायाचं असा एक स्वभाव होता की ज्या गोष्टी जिथल्या चांगल्या आहेत त्या घेऊन जायच्या. अच्छा. आता परकीय आक्रमण सुरू आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो लाखो वारकरी येत आहेत. हेच स्थान जर आपल्याकडे आलं तर निश्चितपणे आपल्याकडचा व्यापारही वाढेल आणि त्यांना महाविष्णूची उपासना त्याची चांगली होती आणि म्हणून श्रद्धा त्याची महाविष्णूवर होती. म्हणून त्याने पांडुरंगाला तिथे नेलं. आषाढीला सगळे वारकरी जमा झाले आणि ज्याच्या दर्शनासाठी आपण आलो आहे तो पांडुरंगच तिथे नाही आहे. सगळेजण आलाप करू लागले. भानुदास महाराजसुद्धा तिथे होते. साधारणतः ही इसवी सन 1508 ते 1511च्या संबंधातली घटना आहे. बरोबर. पांडुरंग परमात्मा आतमध्ये नाहीत. मग भानुदास महाराज समोर आले आणि त्यांनी सांगितलं मी आणतो पांडुरंगाला. आणि मोठ्या आत्मविश्वासानं ते तिथे गेले. ही सगळी चरित्रकथा आपल्याकडे जे जुनं हस्तलिखित आहे त्याच्यामध्ये आहे. 300 वर्षांपूर्वीचं हस्तलिखित आहे. म्हणजे हे भाकड कथा नाही आहे. लिखाण हे हस्तलिखित स्वरूपामध्ये ओवीबद्ध उपलब्ध आहे. आता पुढे काय झालं, तिथे भानुदास महाराज पोचले दरकोस दर मुक्काम करत आणि गेल्यानंतर मध्यरात्री पोचले. पांडुरंगाच्या समोर दारामध्ये येऊन उभे राहिले तर ते दारं सगळे उघडल्या गेली. सैनिक जे होतं खडा पहारा तो तिथे झोपल्या गेला आणि भानुदास महाराज पांडुरंगाच्या समोर जाऊन उभे राहिले आणि देवाला प्रश्न केला, देवा की तुझी भक्त तिथे पंढरपुरात तुझी वाट पाहत आहेत आणि इथे तू राजाकडे ऐश आरामामध्ये उभा आहेस, तुला आठवण येत नाही तुझ्या भक्तांची. असा एक फार दिव्य संवाद झाला. आणि संवादसुद्धा भानुदास महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा आहे हा संवाद, की भगवंताला काय प्रश्न विचारले, भगवंत काय म्हटला, हा संवाद उपलब्ध आहे. भानुदास महाराजांना पांडुरंगाने स्वतःच्या गळ्यातला तुळशीचा हार घातला आणि एक नवरत्नांचा हारसुद्धा घातला आणि म्हणले काळजी करू नका, लवकरच मी पंढरीत येईन. आणि भानुदास महाराज गेले. सकाळी जेव्हा राजा त्या ठिकाणी काकडा करण्यासाठी आला तेव्हा बघितलं भगवंताच्या गळ्यातला नवरत्नांचा हार गायब आहे. अर्थात तुळशीचाही गायब होता पण लक्ष फक्त नवरत्नांच्या हाराकडे. आणि चोर जो असेल त्याला सुळावरती चढवा. सैनिक पसरले, पहाट झाली. भानुदास महाराजांना काही कल्पना नाही. सोने चांद्या मृत्तिके समान स्नान संध्या करत बसले आणि सूर्यनारायणाचा प्रकाश पडला, गळ्यातला हार चमकला. हा चोर आहे समजून पकडलं. सुळावरती चढायला सांगितलं. मला तोंड बघायचं नाही राजांनी सांगितलं. मग सुळावरती चढवण्याच्या आधी विचारलं शेवटची इच्छा काय. त्यांनी सांगितलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. सैनिकांनी सांगितलं अरे बाबा पहिल्यांदा देवाची भेट घेतली, नवरत्नांचा हार चोरलास, दुसऱ्यांदा घेशील तर देवालाच चोरशील. कदाचित महाराज म्हणले असावेत की हो तेच करायला आलो, घेऊन जायलाच आलो. जमणार नाही म्हटले. मोठी विलक्षणता आहे लक्षात घ्या. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये भगवंताची भक्ती कशी करावी हे सांगत असताना गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभवरूपम असं सांगितलेलं आहे. अविच्छिन्न म्हणजे भक्त आणि देवाची ताटातूट होण्याचा फार मोठा प्रसंग आला तरी जो भक्त आपल्या भगवंतापासून उपास्यापासून विचलित होत नाही त्याची अविच्छिन्न भक्ती आहे. भानुदास महाराजांना सुळावरती, सुळ म्हणजे काय तर लाकडी एक दांडा असतो आणि त्याच्यावरती टोक असतं आणि त्याच्यावर फेकायचं आणि ते पोटामध्ये घुसणार आणि माणूस मरणार. परिस्थिती अशी झाली की भानुदास महाराजांचा स्पर्श त्या सुळाला झाला आणि त्या सुळाला पालवी फुटली. भानुदास महाराजांनी असा विचार नाही केला की तुझ्या भक्तांच्या भेटीसाठी तुला पंढरपूरला घेऊन येण्यासाठी मी आलोय आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला अशा एवढ्या संकटात टाकतोय. भाषा त्यावेळीची जर आपण भानुदास महाराजांची बघितली तर आपल्याला लक्षात येईल आजपर्यंत एवढा विलक्षण अभंग आपण पाहिला नसेल. जरी हे आकाशवर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाटप आहे गा विठोबा. न करी आणि कांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला. सप्तही सागरे समरस होती, जय हे विरुनी जाय क्षेती. पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भल तैसे वर पडो भारी, परी नाम न संडो नटळो निर्धारी. जेवी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. ही भाषा भानुदास महाराजांच्या मुखातून निघाली आणि भगवंतानं त्या ठिकाणी प्रकट होणं केलं आणि भानुदास महाराजांना सांगितलं की मला तुझ्याबरोबर यायचं आहे, चल.
आणि मग भानुदास महाराजांनी पांडुरंगाला घेतलं. पण एवढा ओझं पांडुरंगाचं, कारण मूर्ती जर आपण बघितली तर 4-5 फुटाची मूर्ती आहे, इतक्या लांब कशी घेऊन जाणार. वर्णन असं आहे की भानुदास महाराजांच्या संबळीत बसण्या एवढा परमात्मा त्यांनी रूप धारण केलं. आणि जेव्हा विष्णुपदापर्यंत आल्याच्या नंतर मूळ रूपात परमात्म्यानं स्वरूप धारण केलं. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला आणलं हे लक्षात आल्यानंतर जी मंडळी आषाढी एकादशीला पंढरपूरला थांबली होती ती कार्तिकीपर्यंत वाट बघत बसली. तेव्हापासून पंढरपूरला चातुर्मासात थांबण्याची पद्धत सुरू झाली. अच्छा, ठीक आहे. आता पुढे काय झालं की रथावरती पांडुरंगाची मिरवणूक झाली. आजही कार्तिकी एकादशीला रथोत्सव तिथे भरतो. तो या गोष्टीची आठवण म्हणून भरतो. येत असताना अजून एक वेगळी गोष्ट आणि लोकांना माहीत नसलेली गोष्ट आपल्याला सांगतो. तिथून येत असताना भानुदास महाराजांच्या हस्ते तिथे काळ्या मारुतीची स्थापना झाली. प्रदक्षिणा रोडवरती तांबडा मारुती आणि काळा मारुती असे 2 मारुती आहेत. त्यापैकी काळ्या मारुतीची स्थापना ही संत भानुदास महाराजांनी केली की आता तू पांडुरंगाला या रस्त्याने कुठेही जाऊ द्यायचं नाहीस म्हणून त्या मारुतीरायांची स्थापना ही भानुदास महाराजांनी केली. सगळ्या भक्तांनी विनंती केली, महाराज तुमच्यामुळे पांडुरंग इथे आला, तुमच्या हस्तेच त्याची पुनर्स्थापना व्हावी. आणि मग पुनर्स्थापना भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची झाली. आता भानुदास महाराजांच्या हस्ते पुनर्स्थापना झाल्याच्या नंतर पांडुरंगाने सांगितलं की माझ्या भक्तांची भेट पुन्हा घडवून आणलीस, तुला काय वर मागायचं ते माग. तेव्हा भानुदास महाराजांनी सांगितलं, हेच मागतो तुला, विठोबा चरणी ठाव दे मला, तुझ्या चरणापाशी मला जागा दे, एवढंच मला दे, बाकी दुसरं काही नको. भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध चतुर्दशीला समाधी घेतली. आजही गरुड मंडपातून आतमध्ये जात असताना उजव्या हाताला जो त्या ठिकाणी पादुका आहेत, पहिल्या पादुका आहेत, ती म्हणजे भानुदास महाराजांची समाधी. आणि आम्ही मागेही सांगितलं की आम्ही परंपरेने तिथं पूजन नैवेद्य आदी उत्सव त्या ठिकाणी त्यांच्या समाधी सोहळ्याचा करतोय. आणि दुसरा आशीर्वाद दिला की मी तुझ्या, भगवंतानं स्वतः आशीर्वाद दिला की मी तुझ्या कुळामध्ये अवतार घेणार आहे. म्हणून भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार असं निळोबारायांनी नाथ महाराजांच्या आरतीत म्हटलं. किंवा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले असं वर्णन आलेलं आहे. आणि नाथ महाराजांनी सुद्धा त्या पद्धतीने काही वर्णन की भानुदास महाराजांच्या कुळामध्ये माझा जन्म झाला आहे, मी जन्मलो धन्यवंशी म्हणून हरिभक्ती आम्हासी संत सोयरे निज सुखासी वंशकृष्णासी निरविला असेल. किंवा भानुदास कुलभूषण भक्तीची श्री एकनाथ निज दैवतामचे असं नाथ महाराजांचं एक नमन आहे. म्हणजे असे खूप ठिकाणी वर्णन आहे, असंख्य ठिकाणी वर्णन आहे की भानुदास महाराजांच्या कुळात एकनाथ महाराजांचा अवतार झाला. आणि अशा पद्धतीनं पांडुरंगाची मूर्ती ही भानुदास महाराजांनी आणली. त्याच्यात 2 अजून गोष्टी घडल्या, ऐका. पहिली गोष्ट अशी घडली, जर पांडुरंग हम्पीवरून, आत्ताच्या हम्पीवरून म्हणजे त्या काळच्या अनागोंदीमध्ये, म्हणजे मी नेहमी सांगतो आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चित्र आहे तो दगडी रथ विठ्ठल टेम्पलमधला आहे. कर्नाटकातल्या हम्पी गावामध्ये त्याला विठ्ठल टेम्पल म्हणतात, पण गावभरात विठ्ठल नाही, कारण तो आपल्या भानुदास महाराजांनी पुन्हा पंढरपुरामध्ये आणलेला आहे. हा एक भाग. आता तिथे असलेला जो पांडुरंग परमात्मा आहे तो जर तिथेच राहिला असता तर भानुदास महाराजांच्या आधी जे कोणी संत होत गेले ज्यांनी पांडुरंगाचं वर्णन पंढरपूरशी संबंधानं केलंय ते अभंग आपल्याला गाता आले नसते. बरोबर. हा एक भाग झाला असता. आणि दुसरा भाग असा झाला असता की पंढरपुराशी संबंधित पांडुरंगाचं वर्णन हे एकनाथ महाराज काय, तुकाराम महाराज, निळोबारा हे भानुदास महाराजांच्या नंतरच्या संतांना गाता आलं नसतं, लिखाण करता आलं नसतं. अशा पद्धतीचा हा पांडुरंगाला पंढरपुरामध्ये पुन्हा आणण्याचा एक जो मोठा सहभाग भानुदास महाराजांचा आहे, किंबहुना त्यांचा पुढाकार आहे. आणि म्हणून आज पंढरपूरची वारी ही पंढरपुरामध्ये घडते. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला आणल्याच्या नंतर त्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेर कधीही पांडुरंगाची मूर्ती गेली नाही. हा झाला भानुदास महाराजांचा आणि पांडुरंगाचा, पंढरपूरच्या पांडुरंगाचा संबंध. इथे विजयनगर साम्राज्याचा कृष्णदेव राजाचा संबंध आहे. मात्र काही जण आता विजयी पांडुरंग जो पैठणचा आहे त्याच्याशी तो संबंध जोडतात, तर तो संबंध तसा नाही. आता ही कथा ऐका. कर्नाटकामध्ये एका सावकारांनी एक पंचधातूची मूर्ती तयार केली पांडुरंगाची. पांडुरंग म्हटल्यानंतर दोन्ही कमरेवरती हात, हे आपल्याला माहिती आहे, त्याचं स्वरूपच आहे ते. बरोबर. आणि साधारणतः 8 दिवस आधीपासून त्यांच्यावरती जे उपचार करावे लागत असतात, ज्या काही प्रथा परंपरा आहेत त्या ठिकाणच्या, त्या पद्धतीने ते उपचार सुरू झाले. विजय पांडुरंग त्या सावकाराच्या स्वप्नात गेला आणि स्वप्नात गेल्यानंतर सांगितलं की मला तुझी सेवा नको आहे, पैठणच्या एकनाथ महाराजांची सेवा मला पाहिजे. त्याला ना पैठण माहिती ना एकनाथ महाराज माहिती.
स्वप्न आहे, मिथ्या असतं, असा त्यांनी विचार केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच स्वप्न पडलं. त्याला आश्चर्य वाटलं, एकच स्वप्न 2-2 दिवस पडू शकत नाही. बरोबर. त्यांनी दुर्लक्ष केलं. तिसऱ्या दिवशी पण तेच स्वप्न पडलं. आणि आता मात्र भाषा कठोर होती. तू जर एकनाथ महाराजांच्याकडे मला नेलं नाहीस तर तुझा वंश खंडित होऊन जाईल. आता तो घाबरला. गावातल्या पंडितांना घरी बोलवलं आणि सांगितलं अशा अशा पद्धतीनं मला स्वप्न पडतंय, काय करायचं. त्यांनी सांगितलं कधी कधी स्वप्न 3-3दा पडू शकतात, अजून एक दिवस वाट बघा, काय सांगतायत ते बघा, आणि जर उद्या आजही रात्री तुम्हाला स्वप्न पडलं तर आपण त्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तेच स्वप्न पडलं की मला तुझी सेवा नको आहे, पैठणच्या एकनाथ महाराजांची मला सेवा हवी आहे. लोकांनी चौकशी केली, एकनाथ महाराज महान साधू आहेत, संत आहेत, पैठण रहिवासी आहेत पैठणचे. आणि मग त्यांनी ठरवलं की आपल्याला ही मूर्ती घेऊन जाणं आहे. आणि ती मूर्ती घेऊन एकनाथ महाराजांच्याकडे तो सावकार आला. एकनाथ महाराज बाकीच्या देवांची पूजा करत होते. नाथ महाराज हे द्रष्टे संत आहेत. लक्षात घ्या, त्या सावकारांनी जेव्हा सांगितलं की मला असा असा दृष्टांत झाला म्हणून ही मूर्ती तुमच्याकडे आणली, एकनाथ महाराजांनी त्याला उत्तर दिलं की तुला दृष्टांत झाला पण मला नाही झाला. मला जर दृष्टांत काय झाला तर ही मूर्ती ठेवून घेईन. खरं तर त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर कोणीही सामान्य व्यक्ती त्या मूर्तीला नाकारू शकत नाही. जर ही फुकटात आपल्याला मिळते, कोणीतरी आणून देतं, म्हणणार वा किती चांगले. पण नाथ महाराजांनी तसं नाही केलं. लोणी खडीसाखर होतं, मूर्तीच्या समोर घेतलं, मूर्तीनं हात पुढे केले, हातावरती लोणी खडीसाखर ठेवलं, त्या मूर्तीने प्राशन केलं आणि हा प्रतीक म्हणून हात असा ठेवला. आणि तो हात ठेवल्याच्या नंतर आजही त्या हाताला लोणी आपल्याला हाताला लागल्यानंतर जसा आपला हात असतो तसा त्या मूर्तीचा हात आहे. नाथ महाराज म्हणले, या सावकाराकडे तुला रोज पंचपक्वान्नाचा नैवेद्य मिळेल, माझ्याकडे काय मिळणार आहे. वास्तविक एकनाथ महाराजांची ही नम्रता आहे. कारण एकनाथ महाराज हे सगळ्या संतांमध्ये श्रीमंत संत आहेत. तरीसुद्धा त्यांनी नम्रतेने सांगितलं की या सावकाराकडे तुला एवढं मिळेल, माझ्याकडे काय मिळणार आहे. ती मूर्तीच्या वेटेवरती विराजमान आहे, त्याच्यावर स्वयंभू अक्षर उमटली, दास जेव घाल वा न, तू मला जेव घाल अथवा घालू नकोस, मी तुझ्याचकडे राहणार आहे. तेव्हापासून एकनाथ महाराजांच्या पूजेमध्ये विजय पांडुरंगाची मूर्ती ही मुख्य स्थानावरती आहे. अशा पद्धतीनं पंढरपूरचा पांडुरंग आणि विजय पांडुरंग यांची कथा ही स्वतंत्रतेनं मुद्दाम सांगितली, कारण ह्या दोन्हीमध्ये घोळ बऱ्याच जणांनी केलेला आहे आणि तो घोळ होऊ नये म्हणून उलट हा विषय तुम्ही काढलात आणि लोकांच्या समोर योग्य ती माहिती पोचती आहे. फार सुंदर कथा सांगितली तुम्ही. वा. आपण जेव्हा संतांचं चरित्र बघतो त्यामध्ये चमत्कार चा उल्लेख खूप वेळा येतो. संत खरे चमत्कार करतात का? संतांच्या जीवनामध्ये चमत्काराला प्राधान्य आहे, मात्र त्यांचं जीवन हे चमत्कार प्रधान कधीच नसतं. चमत्कार हे संत महात्म्यांच्या जीवनात घडलेले अनेकदा आपण पाहतो. ज्ञानेश्वर महाराजांनी जडभिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद वदविला, पाठीवरती मांडे भाजले, हे सगळे चमत्कारच आहेत. चमत्काराला नाकारू शकत नाही. अशा काही दिव्य शक्ती असतात की त्या दिव्य शक्तीचा कळत न कळत वापर हा होत असतो. मात्र संत महात्म्यांनी आमच्याकडे चमत्कार आहे म्हणून तुम्ही आम्हाला माना असं म्हटलेलं नाही. वारकरी संप्रदाय चमत्काराला मानत नाही. नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचुनी. मग नामस्मरणाशिवाय जर काही टाणाटोणा किंवा जादू किंवा चमत्कार असं जर नसेल तर मग संतांच्या जीवनात हे चमत्कार आले कसे, हा साहजिक प्रश्न लोकांच्या मनात पडतो. त्याचं उत्तर असं आहे, संत चमत्कार करत नसतात, त्यांच्या हातून भगवंत ते घडवून घेत असतो. हे त्याचं अतिशय रास्त उत्तर आहे. मी उदाहरण देतो. एकनाथ महाराजांच्याकडे त्यांचे एक दंडवत स्वामी म्हणून शिष्य होते. ते काय करायचे, दंडवत घालायचे, कोणालाही दंडवत घालायचे. एक दिवस एक माणूस त्यांना भेटला आणि मेलेल्या गाढवाला घाल दंडवत म्हणला. ते साधू वृत्तीचे होते. त्यांनी दंडवत घातलं आणि गाढव जिवंत झालं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नाथ महाराजांच्यापर्यंत वर्णी गेली. नाथ महाराजांनी त्यांना बोलवून घेतलं, कारण चमत्कार करून मोठेपणा दाखवणं हे नाथ महाराजांसारख्या संतांना बिलकुल मान्य नाही आहे. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की हे चमत्कार असे करायला नव्हते पाहिजे. त्यांनी सांगितलं, महाराज मी सहज दंडवत घातलं आणि गाढव जिवंत झालं, मग माझ्या या अवस्थेला काय म्हणायचं. नाथ महाराजांनी सांगितलं ही मुक्ताची अवस्था आहे. आता दंडवत स्वामी तुम्ही मुक्त झालेला आहात, एक वेगळ्या अवस्थेमध्ये तुम्ही पोचलेला आहात. दंडवत स्वामींनी सांगितलं, महाराज जर मी मुक्त अवस्थेमध्ये पोचलो आहे
तर जीवनामध्ये मुक्ततेपेक्षा दुसरं काय अजून प्राप्त करायचं आहे? जीवनामध्ये मुक्तता प्राप्त झाली म्हणजे इतिकर्तव्यता झाली जीवनाची. आता इथून पुढे जीवन जगण्यामध्ये मला काही स्वारस्य नाही आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जर परकीय आक्रमकांनी बांधून ठेवलं आणि त्यांची माणसं मेल्यानंतर दंडवत घालून माणसं जिवंत करायला लावली, तर आपण ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये काहीतरी उलथापालथ केल्यासारखी होईल. त्यांनी विचारलं, आता काय करायचं सांगा. नाथ महाराजांनी सांगितलं की आता तुम्ही दंडवत घालू नका कोणाला, पण दंडवत स्वामी म्हटले की जर मला कोणी बळजबरीनं घालायला लावलं तर काय करणार. नाथ महाराजांनी सांगितलं, आता याच्यावरती मी काही बोलू शकत नाही, तुम्ही विचार करा. त्यांनी सांगितलं की मला महाराज समाधी द्या. नाथ महाराजांना विनंती केली, महाराज मला समाधी द्या. नाथ महाराजांनी मोठ्या जड अंतःकरणानं ते मान्य केलं. वास्तविक नाथ महाराजांनी नकार दिला होता, काहीतरी आपण पर्याय काढू. मात्र त्यांनी सांगितलं, मुक्तता झाली याच्यापेक्षा जीवनात काहीच नको आहे. बरोबर. आणि ती मुक्तता मला प्राप्त झालेली आहे, म्हणून मला तुम्ही समाधी द्या आणि तुमच्या हाताने मला समाधी मिळाली तर चांगलीच गोष्ट आहे. समाधी घेण्यासाठी नदीच्या काठावरती गेले. आपल्याकडे पैठणला गाढेश्वराचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला हे दोघं जण रात्री गेले. ते संन्यासी असल्यामुळे त्यांना पुरावं लागतं. मग ती सगळी माती तिथून खोदून दंडवत स्वामी त्याच्यामध्ये जाऊन बसले. माती वरून टाकल्यानंतर नाथ महाराजांनी ती समाधी बंद केली आणि त्याच्यावर नंतर समाधी बांधली, जिथे आजही ती समाधी उपलब्ध आहे. आता काही लोकांनी आक्षेप असा घेतला की एकनाथ महाराजांनी दंडवत स्वामींना मुद्दामन मारून टाकलं. काय संतांवर आक्षेप घेतील सांगता येत नाही. बरोबर. नाथ महाराजांवरती आरोप दाखल झाला. नाथ महाराजांनी सांगितलं, याच्यात माझा काही भाग नाही आहे, त्यांनी केलेल्या विनंतीवरून ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. लोकांनी असं सांगितलं की हा महादेवाच्या पुढचा दगडी नंदी आहे, याने जर चारा खाल्ला तर तुम्ही खरं बोलतायत, नाही तर खोटं बोलून देहदंडाची शिक्षा. म्हणजे बघा, चित भी मेरी पट भी मेरी. चारा खाल्ला नाही तर नाथ महाराज गिल्टी सिद्ध होणार. बरोबर आहे. आणि खाणार तर नाहीच हे माहिती, त्यांना माहिती की हे असं काही होऊ शकत नाही, मग ते अडकणार. सुपारी केली अडकीत त्यातली. नाथ महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली आणि सत्सत विवेक बुद्धीला स्मरून सांगितलं, म्हणले, देवा, की या ठिकाणी दंडवत स्वामींची समाधी मी कोणत्याही द्वेषापोटी दिली असेल, याच्यात माझी कोणतीही चूक असेल तर तुम्ही माझ्या हातून ह्या नंदीला चारा खाऊ देऊ नका. पण मी जर का मोकळा असेल, माझ्या मनामध्ये काही द्वेषभाव कोणाच्या संबंधाने नसतील आणि मी खाऊ घातलेला जो चारा आहे हा नंदी त्यामुळे खाईल, असं त्यांनी प्रार्थना अशी केली. आणि नंदीसमोर चारा घेतला तर तो चारा त्या नंदीने खाल्ला. म्हणजे नाथ महाराजांनी भगवंताला प्रार्थना केली. नाथ महाराज म्हणत नाहीत असं की हे बघा, मी दगडी नंदीला चारा खाऊ घातला तर मी अपराधी नाही, असं नाही. हे भगवंतानी त्यांच्याकडून करून घेतलंय. ही प्रार्थनेची शक्ती आहे, हे आपण लक्षात घ्या. त्या नंदीनं चारा खाल्ला, अर्थात प्रश्न असा पडेल की तो नंदी अजून आहे का, तर नाही. त्या नंदीनी लगेच जवळ असलेल्या गोदावरी नदीमध्ये उडी मारली आणि तिथे नंतर पुन्हा नवीन नंदीची स्थापना झालेली आहे. आणि नंतर नाथ महाराजांवरचा अपराध जो आहे तो नाही म्हणून सिद्ध झाला. नाथ महाराज अपराधी नाहीत हे सिद्ध झालं. त्यामुळे ते नाथ महाराज, दंडवत स्वामी हे एकनाथ महाराजांचे शिष्यच होते. त्यामुळे शिष्याचं नुकसान व्हावं असं कोणत्याही गुरुला कधी वाटत नसतं. त्यामुळे जीवनामध्ये चमत्कार जे आहेत हे एकच नाही, असे अनेक चमत्कार हे आपल्याला पाहायला मिळतात एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये. वा. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण एक असा उल्लेख केला होता की संत ज्ञानेश्वरांची जी ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये अशुद्धी काढण्याचं काम आणि ती प्रतशुद्ध केली एकनाथ महाराजांनी. त्याबद्दल मी तुम्हाला एक आख्यायिका सांगितली होती की त्यामध्ये काहीतरी असे गुड मंत्र होते किंवा सोनंच कसं बनवायचं अशा काही गोष्टी टाकल्या होत्या. तशीच एक कथा ऐकण्यात आली मला की एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी शुद्ध केल्यानंतर त्यांना एक फकीर भेटला होता आणि ज्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वरी आधीच शुद्ध होती, तिला शुद्ध करण्याची गरज काय होती. ठीक आहे. सो ती एक जी कथा आहे आख्यायिका ही खरी आहे का किंवा काय, त्याबद्दल सांगा. ऐका, ज्ञानेश्वरी जर का आधीच शुद्ध असली असती तर एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केली नसती. हा पहिला मुद्दा आहे. आज नाथपूर्वकालीन एकही ज्ञानेश्वरीची प्रत दिसत नाही, इतक्या सगळ्या शुद्ध करून लोकांकडे एकनाथ महाराजांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे ती आधीच शुद्ध आहे आणि स्वतः तुम्ही का शुद्ध करता, ही तर भाकड कथा आहे. त्याचं कारण सांगतो आपल्याला.
आपला पैठणचा जो भाग आहे हा इसवी सन 1950पर्यंत निजामाचा काळ होता. म्हणजे भारत देशाला स्वातंत्र्य 1947ला मिळालं, आपल्या मराठवाड्याला आणि आपल्या पैठणला 1950ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळे मुस्लिम राजवटीमध्ये अशा फकीरांच्या सुफी संतांच्या अनेक कथा ह्या पसरवल्या गेल्यात की त्यांचे जे सुफी संत आहेत ते आपल्या संतांपेक्षा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा तो प्रयास आहे. नाथ महाराजांची प्रतिशुद्ध केलेली ज्ञानेश्वरी आणि त्याच्या खालच्या नाथ महाराजांनी टाकलेल्या 4 ओव्या या सिद्ध करतात ग्रंथ पूर्वीचं शुद्ध हे नाथ महाराज स्वतःच म्हणतात. परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधुनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अतिभाविका ग्रंथार्थिया. जर हे एकनाथ महाराजांना स्वतःलाच माहिती आहे की ग्रंथ हा पूर्वी शुद्ध आहे, मात्र पाठांतरी लिखाण करण्यामध्ये पाठ करण्यामध्ये तो अशुद्ध झाला होता. प्रतीतून प्रत उतरून काढताना, कारण पूर्वी काही छपाई नसायची त्यामुळे नाही, आणि हस्तलिखित असायची. समोर एक ग्रंथ ठेवायचा, त्याच्यावरून एक ग्रंथ लिहून घ्यायचा. त्याच्यात जर काही चुकलं तर एकाचं चुकलं की दुसरा तर आणखी चूक करत जाणार, त्यामुळे ती अशुद्ध झाली होती. त्यामुळे एकनाथ महाराजांना एवढं कळणार नाही एवढं नाथ महाराजांच्या वाङ्मयाकडे बघून असं कोणी म्हणू शकत नाही. त्यामुळे ही भाकड कथा आहे. आता मी तुम्हाला फॉलो करतोच आहे, मला तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत झाल्या आहेत, परंतु एक मला इथं आवर्जून सांगा वाटते, तुम्ही वारकऱ्यांचं पाद्यपूजन करतात, हे बाकीचे पण करतात की फक्त तुम्हीच करतात, हे विचारायचं तुम्हाला. छान प्रश्न आहे. नाथ महाराजांच्या लिखाणामध्ये त्यांच्या विचारामध्ये एक व्यापक दृष्टिकोन आहे. जन नोहे अवघा जनार्दन, आपल्या पैठणच्या नगरपालिकेचं सुद्धा हे ब्रीदवाक्य आहे. जन नोहे अवघा जनार्दन, म्हणजे सामान्य लोक सामान्य नसून जनार्दन स्वरूप आहेत, गुरु स्वरूप आहेत, असं नाथ महाराजांचा ते बोलण्याचा अर्थ आहे. आता ही ओळ जेव्हा पाहतो किंवा यासारख्या काही ओळी किंवा अभंगाचे किंवा ओव्यांचे चरण जेव्हा पाहतो तेव्हा असा प्रश्न पडतो की आपण एकनाथ महाराजांना फॉलो करतो असं आपण म्हणतो, पण ते कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे. काही लोक म्हणतात की तुम्ही एकनाथ महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करत आहात, तर मी नम्रपणे सांगू इच्छितो एकनाथ महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवण्याची तर अजिबात माझी पात्रता नाही आहे. किंबहुना त्यांचे पावलं जिथं पडलेली असतील तिथून बाजूला चालत त्यांच्या पायाची रजक्कण जे ते डोक्याला लावून, प्रत्येक पायाचे रजक्कण डोक्याला लावून पुढे चालणं ही माझी सामान्य भूमिका आहे. मग त्यांना जर का चराचरामध्ये परमात्मा दिसतो, गुरुस्वरूप दिसतं, तर आपणही आता ज्या परंपरेतून एकनाथ महाराज आहेत त्यांनी अनेकांना गुरु केलं. दत्तात्रय 24 गुरु केलेत. पृथ्वी वायुर आकाश मापोग्निश चंद्रमा रवी कपोतो जोगर सिंधू पतंगो मधुकृत गजहा मधुहा हरिणो मीनः पिंगला कुररोर्भकहा कुमारी शरकृत सर्प उर्णनाभी सुपेशकृत, असे 24 गुरु दत्तात्रयांनी केले. म्हणजे जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, असा तो विषय. आता तीच परंपरा एकनाथ महाराजांच्याकडे, ज्यांच्याकडून चांगलं शिकलं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात. त्यांच्याकडून काही घेतलेलंच आहे. म्हणून चराचरामध्ये गुरुतत्व मानणं, परमात्माच सर्वत्र भरला आहे, जनार्दनच सर्वत्र भरला, ही भूमिका आहे एकनाथ महाराजांची. आणि मग ती भूमिका त्यांचे वंशज म्हणून आपण करावी का, असा एक मनामध्ये संकल्प आला. खरं तर तुम्हाला पण माहिती आहे की पैठणमध्ये आल्यानंतर लोक नाथ महाराजांचंही दर्शन घेतात, त्यांच्या वंशजांचंही दर्शन घेतात. मात्र हा विचार काही वर्षांपूर्वी माझ्या मनामध्ये आला, साधारणतः 2016मध्ये, की आपण वारकऱ्यांचं पाद्यपूजन करू, की पैठणमध्ये येणारे जे वारकरी आहेत ते एकनाथ स्वरूप आहेत, असा विचार आम्ही केला. आणि मग 66 वारकऱ्यांचं पाद्यपूजन करतो. तर 66च का, प्रश्न तोच आहे. तर 66च का, कारण एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये 6 या आकड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अच्छा. एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांची जन्मतिथी फाल्गुन वद्य षष्ठी. अच्छा. एकनाथ महाराजांना दत्तात्रयांचं प्रथम दर्श फाल्गुन वद्य षष्ठी. नंतर एकनाथ महाराजांना सद्गुरू जनार्दन स्वामींचा अनुग्रह फाल्गुन वद्य षष्ठी. जनार्दन स्वामींचं निजधाम गमन फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांनी जलसमाधी घेतली फाल्गुन वद्य षष्ठी. आणि भाद्रपद वद्य षष्ठी म्हणजे कपिला षष्ठी, ज्ञानेश्वरीची जयंती जी एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध केली. 6 हा आकडा असा एकनाथ महाराजांशी संबंधित आहे. त्याच बरोबरीनं
एकनाथ महाराजांचं स्थूल देहानं जे पृथ्वीवरती अस्तित्व आहे ते 66 वर्षांचं होतं. अच्छा. मग आपण येणाऱ्या लाखो वारकऱ्यांचं तर पूजन करू शकत नाहीत, तेवढी सामग्री नाही आहे, तेवढी पात्रता आपली नाही आणि तेवढा वेळ नाही, कारण परंपरेचे उत्सव असतात. नाथषष्ठीची सकाळी 9 वाजताची परंपरेची नाथ महाराजांच्या वंशजांची निर्याण दिंडी पहिली असते, त्यानंतर सप्तमीचा छबिना असतो, अष्टमीची काला दिंडी असते, नवमीच्या दिवशी सगळे मानकरी पैठणमध्ये आपल्या वाड्यामध्ये येऊन नारळ प्रसाद घेऊन जातात. यामध्ये एवढा वेळ मिळत नाही. मग 66 हा आकडा आम्ही ठेवला आणि त्यांचं पाद्यपूजन करायचं आणि यथाशक्ती वस्त्र म्हणा, दक्षिणा, जे काय आपल्याला देता येईल ते देऊन एक कृतज्ञता व्यक्त करायची की न जाणो यांच्यापैकी यांच्या रूपामध्ये प्रत्यक्ष नाथ महाराजांचंच पाद्यपूजन आपल्याकडून घडावं, एखाद दिवशी ते येतील अशी भावना आहे. आणि दुसरी एक भावना अशी आहे की आम्ही वर्षभर सर्वत्र फिरतो आणि लोक मोठ्या श्रद्धेनं एकनाथ महाराजांचे वंशज म्हणून आमचं पाद्यपूजन करतात. खरं तर शास्त्रमत हे आहेच आहे की आत्मा वै पुत्र नामासे, तो जो मी आत्मा आहे तोच मी पुत्ररूपानं जन्म घेत असतो. त्यामुळे आम्ही जर एकनाथ महाराजांचे वंशज आहोत तर त्यांचं रक्त हे आमच्या अंगात आहे. त्यांचे गुणसूत्र जे आजच्या भाषेमध्ये आपण बोलतो ते आमच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचे पुत्र जर आम्ही त्यांच्या कुळामध्ये जन्माला आले असू तर आम्ही वंशज आहोत. कारण वंशज या शब्दाची व्युत्पत्ती ही महत्त्वाची आहे. वंशज, वंशामध्ये ज्याचा जन्म होतो तोच वंशज होऊ शकतो, दुसरा कोणीही वंशज होऊ शकत नाही. आणि मग आपण जर वंशज आहोत तर लोक आपल्याला एकनाथ महाराज म्हणून संबोधतात, आपलं पाद्यपूजन करतात. तर कदाचित त्याच्यातून निर्माण होणारा एक सूक्ष्म अहंकार तो या निमित्तानं जावा. अहंकार तर येण्याचं कारण नाही, अभिमान वाटण्याचं काही कारण नाही आहे, अहंकार येण्याचं काही कारण नाही आहे. पण जर यदा कदाचित आमच्या मनाला असं वाटलं असेल मनुष्य स्वभावाप्रमाणे की आपलं पाद्यपूजन होतंय तर कुठेतरी आपल्यावरती या विषयाचा अंकुश असावा की आपणही वारकऱ्यांचं पाद्यपूजन करतोय, तुम्ही मोठे नाही आहात. वारकरी संप्रदाय मोठा आहे, संत मोठे आहेत, पांडुरंग परमात्मा मोठे आहेत. एकनाथ महाराजांच्या कुळात तुमचा जन्म झालाय, तुमचं भाग्य असेल, पण तुमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वश्रेष्ठ स्वतःला समजू नका. ही जाणीव कायम होत राहावी याच्यासाठी सुद्धा वारकऱ्यांचं पाद्यपूजन आहे. अच्छा, फार सुंदर म्हणजे कौतुकास्पद आहे. म्हणजे खूप चांगलं वाटलं मला ऐकून. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपण खूप मेहनत करताय. एक कीर्तनाने होतं किंवा प्रवचनांनी होतं एवढंपर्यंत आता माहिती आहे. तर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी अजून काही माध्यम आहेत का? बरं, सगळ्याच संतांनी तत्कालीन साधनांचा वापर वारकरी संप्रदायाच्या प्रसार प्रचारासाठी केलेला आहे. एकनाथ महाराजांनी भारुडं केली, रचली, म्हणजे काय आहे की त्या काळामध्ये समाजामध्ये जी गोंधळी, आंधळा, पांगळा, मुका, बहिरा अशा पद्धतीची जी माणसं होती तर ती समाजामध्ये एक स्वतंत्र अस्तित्व टिकवून होती. बरोबर. आणि मग त्यांचा आधार घेत तत्त्वज्ञान त्यांच्यापर्यंत नाथ महाराजांनी पोचवलं. मी नेहमी सांगतो की वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानापर्यंत सामान्य माणसं पोचत नसतील तर वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानानं सामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे. अच्छा, बरोबर. आणि कीर्तन प्रवचन जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये होतं असं की कीर्तन प्रवचनामध्ये वारकरी संप्रदायाशी संबंधित लोक किंवा सप्ताहाच्या आयोजकांशिवाय बाहेरचे लोक तिथे येताना दिसत नाहीत. आणि मग वारकऱ्यांचंच तत्त्वज्ञान हे वारकरी संप्रदायिक लोकांना सांगितलं जातं, ते तिथे फिरतं, तो सर्कल वाढत नाही आहे. बरोबर. मग हा सर्कल भेदून आपण पुढे गेलं पाहिजे असा विचार साधारणतः 2016मध्ये आमच्या मनात आला आणि एका अभिनव उपक्रमाची सुरुवात झाली. त्याचं नाव ऑनलाईन वारकरी संप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा. वारकरी संप्रदायातलं अभ्यासक्रमाचा हा पहिला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. त्याच्या आधी परीक्षा स्वरूपामध्ये ऑनलाईन पद्धतीनं कोणीही अध्ययन करत नव्हतं. वेबसाईटवरती किंवा सोशल मीडियावरती काही जण संतांचं वाङ्मय टाकत असतील, पण त्याला काही मर्यादा होत्या. ते कितपत लोकांपर्यंत पोचलं, ते कितपत ॲप्रिशिएट झालं, ते कितपत पुढे चाललं, हा संशोधनाचा विषय आहे. हा संशोधनाचा विषय आहे. आपण जो विषय सुरू केला त्याच्यामध्ये थोडा विचार असा केला की आपण लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, हे सर्कल भेदलं पाहिजे. आणि हे वर्तुळ भेदल्याच्या नंतर आम्हाला त्याचे परिणाम पण दिसायला लागले
की जे वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाशी दूरपर्यंत ज्यांचा संबंध नाही अशी मंडळी आम्हाला मेसेज करू लागली आणि सांगू लागली, आम्हाला माहितीच नव्हतं संतांचं एवढं व्यापक तत्त्वज्ञान आहे, एवढा चांगला विचार ते करतात, एवढं चांगलं ते लिहितात. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की अनेक लोक, शेकडो हजारो लोक वारकरी संप्रदायाचे अनुयायी त्यातून झाले. कारण वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान एवढं विशाल आहे, व्यापक आहे, हे त्यांना माहितीच नव्हतं. कारण ही कीर्तन प्रवचनाला येणारी मंडळी नाही आहेत. कारण आज जर आपण बघितलं, तरुण पिढी जर बघितली, तर ही तरुण पिढी आज पूर्णपणे इंटरनेटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी करते. बरोबर, त्यामध्ये मी सुद्धा आहे. हा, मग आता काय होतं की त्यात काय आम्हाला सापडतं का, असा शोधल्या जातं का, शोधायला मिळतं का, हाच विचार प्रत्येकाचा असतो. करेक्ट. आणि खरं तर तुम्हाला त्याचा इतिहास असा आहे की मला आधी पत्रद्वारा अभ्यासक्रम अशी संकल्पना माझी होती. अच्छा, पत्रद्वारा. हां, जसं पत्रद्वारा ज्ञानेश्वरी, पत्रद्वारा दासबोध हे करायचे. पण मी असा विचार केला की आपण थोडं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. कारण वारकरी संप्रदायामध्ये आता सध्या सुशिक्षित कीर्तनकार झालेले, भरपूर सुशिक्षित कीर्तनकार आहे, उच्च शिक्षित कीर्तनकार आहेत. आणि त्यामुळे पुढची येणारी पिढी आणि तिचा विचार याची जाणीव कीर्तनकारांना आज आहे. आणि म्हणून असा विचार केला की आपण इंटरनेटच्या माध्यमातून काही करता येतं का बघू. आणि म्हणून सगळ्या संतांचं सगळं वाङ्मय असणारा एक स्वयंपूर्ण अभ्यासक्रम आपण तयार केला. वारकरी संप्रदायातल्या अनेक महनीय मंडळींनी त्याला आशीर्वाद दिलेत, त्याच्यात लेख दिलेत, मार्गदर्शनही आम्हाला केलेलं आहे. आणि यांच्याशी सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आपण एक वेबसाईट आणि एक ॲप्लिकेशन तयार केलं. www.santeknath.org अशी वेबसाईट आहे. त्याच्यावरती आपल्याला परीक्षा देता येईल आणि ऑनलाईन वारकरी हे ॲप आहे. मी दोघांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की. बिलकुल, त्रिकोणी लोगो आहे. तर ते आपल्याला त्याचा अभ्यासक्रमामध्ये आपल्याला अभ्यासक्रम त्या माध्यमातून आपण करायला घेतला. आता हा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आजपर्यंत हजारो लोकांनी पूर्ण केलेला आहे. हजारो लोकांनी रजिस्ट्रेशन याच्यामध्ये केलेलं आहे. कारण हे लोकांना अभिनव संकल्पना होती. बरोबर. म्हणजे लोकांना आधी वाटलं हे काय चालणार आहे, पण जेव्हा त्यांनी पहिलं अभ्यासक्रमामध्ये फर्स्ट सेमिस्टर दिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आम्हाला याचा फायदा होतोय. आणि हे करत करत 3 वर्षांचा कोर्स सुरू केल्यानंतर आता 5 ते 6 बॅच आमच्या बाहेर पडलेत यशस्वीरित्या. अच्छा. आणि याच्यामध्ये जे आपण बघतो तर आपल्या महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या नाही जगातली मंडळी याच्यात सहभागी आहेत. गृहिणीपासून सीमेवरती लढणाऱ्या जवानांपर्यंत, देशापासून विदेशापर्यंत, गरिबापासून श्रीमंतांपर्यंत, स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत, बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळी जण आपली वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी. हे कळतं कसं तर त्याच्यामध्ये जे आपण डिस्क्रिप्शन दिले त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात की किती लोक आहेत, काय नाही, कुठल्या वयाचे, हे सगळं त्याच्यामध्ये डिटेल येतं ॲडमिन पॅनलला. आणि मग अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम सुरू केला आणि लोकांना खूप त्याच्या संबंधाने चांगली माहिती मिळाली. याच्यात आपण असं केलं आहे, सगळ्या संतांचं वाङ्मय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात सगळ्या संतांचं सगळं वाङ्मय येऊ शकत नाही. कारण एकनाथ महाराजांचंच वाङ्मय जर आपण बघितलं तर स्वात्मसुख, शुकाष्टक, आनंदलहरी, चतुश्लोकी भागवत, चिरंजीवपद, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, 4000 अभंगाची गाथा, भारूड, गवळणी आणि हरिपाठ, ब्रिदावळी, अनेक प्रकारे. मग हे जर म्हटलं तर एवढं सगळं करणं आज शक्य नाही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. अर्थात ज्यांना काही स्वतंत्रतेनं नाथ महाराजांचं अध्ययन करायचं त्यांनी हे कोर्स झाल्यानंतर संपर्क जर आपल्याशी केला तर आपण ह्या गोष्टी करतोच, उपलब्ध करून देऊच. पण जेवढं शक्य होईल आणि जेवढं आजच्या काळामध्ये महत्त्वाचं आहे ते आपण घेतलेलं आहे. सामान्य ज्ञान पहिल्या वर्षामध्ये वारकरी संप्रदायाचं सामान्य ज्ञान, आणि ते सामान्य ज्ञान आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये, तिसऱ्या वर्षामध्ये तुकोबारायांची अभंगाची गाथा, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी याचा महत्त्वाचा भाग जो आहे तो घेतलाय, नामदेवरायांचे बाळक्रीडेचे अभंग, असे आणि सगळ्या संतांचं थोडं थोडं वाङ्मय का होईना जे आज लोकांना कळणं गरजेचं आहे. 2-3 संतांच्या शिवाय लोकांना संतांची नावं माहीत नाहीत. हा जर काळ असाच पुढे गेला, अशीच परिस्थिती राहिली तर इतर संतांना लोक विसरून जातील, ते विस्मरणात जातील. आणि त्यामुळे आपण हे थोडं व्यापकतेने हा विचार केला आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे समन्वयक आहेत. त्या लोकांनी तिथे संपर्क करायचा, त्या लोकांशी नंबर वगैरे दिलेले असतात आणि मग ते त्याचं मार्गदर्शन करतात. तर आता आमचं तालुकानिहाय सुद्धा आम्ही असा विचार करतोय की समन्वयक आपण तिथे नेमावेत. कारण आता खूप रूट लेवलला हा प्रकार गावागावापर्यंत पोहोचला पाहिजे आणि पोचतंय, हळूहळू पोचतंय. अर्थात आम्ही थोडासा प्रयत्न आणखी करतोय आणि आता ॲडमिशन सुरूच होणार आहे. त्यामुळे
निश्चितपणे आता मला असं वाटतं आता जून महिन्यातल्या 2025च्या 2 जूनमध्ये ॲडमिशन सुरू होईल. आणि अशा पद्धतीने खरं तर दरवर्षी हे ॲडमिशन दिवाळीपासून ते 31 मार्चपर्यंत चालू असतं. परंतु आपण वेबसाईट आता अपडेट करतोय, त्यामुळे हा थोडासा वेळ लागतोय आणि त्यामुळे यावर्षी ॲडमिशन थोडेसे लेट झालेले आहेत. पण इतका लोकांचा प्रतिसाद आहे, कुठेही कीर्तनाला गेलं की लोक येऊन भेटतात वेगवेगळ्या वयोगटातले, की महाराज आम्ही तुमचे विद्यार्थी आहोत, तुमच्या ऑनलाईन एक्झामचे विद्यार्थी आहोत, आम्ही परीक्षा पूर्ण केली, आम्ही इतक्या वर्षाला आहेत. आणि हे ऐकून थोडंसं बरं वाटतं की आपल्याकडून काही ना काहीतरी सेवा, अगदी मुंगीसारखी का होईना सेवा वारकरी संप्रदायाची घडते. आणि म्हणून चालू आहे. नाथ महाराजांचे आशीर्वाद आहेतच. कदाचित हा प्लॅटफॉर्म सहजरित्या सगळ्यांच्या हातामध्ये पर्यंत निश्चितच. आणि हे परीक्षा देण्यासाठी दुसरीकडे जाण्याची गरजच नाही. ऑनलाईन असल्यामुळे ज्या स्मार्टफोनला इंटरनेटचं कनेक्शन आहे तेवढंच त्यांनी ॲडमिशन घ्यायचं, रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि परीक्षा द्यायची आहे. फार सुंदर. ती सिस्टीम एवढी व्यवस्थित लावून ठेवली आहे की किती तारखेला परीक्षा आहे हे सुद्धा विचारण्याची गरज नाही. महिन्याचा दिवस ठरलेला असतो. परीक्षा कधीही विचारायची गरज नसते. एवढी पूर्ण सिस्टीम त्याची लागली, सिस्टमॅटिकली प्लॅन पूर्ण सिस्टीम आहे. कारण जसं जसं हा काळ पुढे जातोय तसं काय त्याच्यामधले लोफुल्स आहेत, एरर्स आहेत, ते काढत आम्ही आत्तापर्यंत पुढे आले. त्यामुळे लोकांना, विद्यार्थ्यांना इतकं सुलभ झालं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विदेशातून सुद्धा काही आपला शिष्य परिवार आहे किंवा इथला सुद्धा शिष्य परिवार आहे. आता आमच्या शिष्यांमध्ये बरेचसे उच्च शिक्षित आहेत, कम्प्युटर इंजिनियर वगैरे ज्यांच्या कंपन्या आहेत ते सुद्धा आपल्या शिष्य परिवारामध्ये आहेत. आणि अशी जी मंडळी आहेत हे याच्यामध्ये फुल इन्व्हॉल्व आहेत, योगदान देतात, फुल इन्व्हॉल्व आहेत आणि खूप सेवाभावी वृत्तीनं ही सगळी मंडळी करतात. त्यामुळे सुशिक्षित परिवार जो आहे शिष्यांचा हा आपल्या बरोबर असल्यामुळे मला आता फार कमी बघण्याची गरज पडते. सुरुवातीला थोडंसं पूर्ण मलाच लक्ष द्यावं लागायचं, पण आता ही सगळी मंडळी ते पाहतात. आता फक्त काही महत्त्वाचे काही डिसिजन असतील तेच फक्त आपल्यापर्यंत असतात. मात्र खूप सुंदर पद्धतीनं हा उपक्रम सुरू आहे. मला तो उपक्रम मला अजून जाणून घ्यायला पण आवडेल. आणि ह्या गप्पामार्फत आज मला ही नव्याने माहिती कळली की असा पण कोर्स चालू आहे. नक्कीच मी पण त्यात इंटरेस्ट दाखवेल. गप्पा तर आपण खूप मारल्या आहेत आणि अजून एक खूप मोठा इतिहास, जसं तुम्ही सांगितलं की खूप साऱ्या कथा आहेत ज्यापैकी आपण थोडंसंच अंश यामध्ये घेतला आहे. लोकांचं प्रेम तर मिळणारच आहे ह्या व्हिडिओला सुद्धा, हेही मला ठाऊक आहे. पुन्हा एकदा तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. कारण ही चर्चा कदाचित जोपर्यंत TAP पॉडकास्ट चालेल तोपर्यंत मला योगीराज महाराज समोर माझ्या हवेत. नक्कीच. आणि खूप चांगला उपक्रम आपण करताय. कारण आता पॉडकास्ट हे नवीन या जमान्यातला हा, जसं तुम्ही पण वारकरी संप्रदाय ऑनलाईन घेऊन चाललाय. अगदी खरं आहे. आणि खूप मला पण आवडेल आपल्याकडे यायला, कारण आपले प्रश्न हे खूप जेन्युइन असतात आणि लोकांच्या ज्या मनातल्या शंका आहेत त्या तुम्ही मांडत असल्यामुळे निश्चितपणे तुमच्या या पॉडकास्टला खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आहे. आणि नाथ महाराजांच्या संबंधाने, वारकरी संप्रदायाच्या संबंधाने जेही काही योगदान या पॉडकास्टसाठी देता येणं शक्य आहे ते मी निश्चितच देईन. आपला सहवास आणि आपला सहभाग हे दोन्ही गोष्टी मिळायला ह्याच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच. आणि तुमच्या म्हणजे स्टुडिओ तयार झाल्यानंतर तुमचं स्पर्श ह्या स्टुडिओला झाला ह्याच्यातच मला सध्या जास्त खूप आनंद आहे. कारण सुरुवात तुम्ही आमची बघितलेली आहे आणि आज ह्या कंडिशनला बघताय. फ्युचरमध्ये पण तुमचा आशीर्वाद असू द्या एवढीच अपेक्षा करतो. तुर्तास थांबूया योगीराज महाराज. खूप धन्यवाद. रामकृष्ण. हरी. धन्यवाद.